सगळं झाल्यावर ना हां नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेसाठी जमलेल्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत. यावर्षीच्या व्याख्यानाचे 13वे पुष्प गुंफण्यासाठी आजचे आपले प्रमुख वक्ते आहेत आदरणीय समर्थ भक्त माननीय श्री समीरजी लिमये रामदासी. आणि हे मुंबईहून आलेले आहेत आणि मुंबई इथूनच माननीय सौ धनश्रीताई नानिवडेकर या दोघांचे पण शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेमध्ये सहर्ष स्वागत. त्याचबरोबर मिरज विद्यार्थी संघाचे अध्यक्ष, समितीचे सर्व मान्यवर आणि हो आपण सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आपल्या दोन्ही प्रमुख वक्त्यांची मी आपणास ओळख करून देते. खरं तर हे श्री समर्थ रामदास स्वामींचं त्यांच्याबद्दल व्याख्यान आहे आणि सादर करते समर्थ भक्त. यामध्येच खरं तर प्रमुख वक्ते फक्त समीर लिमये आहे या आणि ते म्हणजे सादर करते सुद्धा समर्थ भक्त आहेत आणि यामध्येच खरं तर त्यांची ओळख होते नाही का. पण तरीसुद्धा या उच्च पदापर्यंत ते कसे पोहोचले हे आपण आता थोडंसं पाहूया. तर समीरजी लिमये हे यंत्र अभियंता म्हणजे आपल्याला कळण्यासाठी मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी 2015 साली कॉर्पोरेट कीर्तन या अभिनव संकल्पनेची सुरुवात केली. रामदास स्वामींच्या दासबोध या ग्रंथातील तत्त्वज्ञानाचा आधार घेत त्यांनी कार्य जीवन समतोल, संवाद कौशल्य आणि तणाव व्यवस्थापन यासारख्या विषयांवर कीर्तनाच्या माध्यमामधून प्रभावी संवाद साधला. त्यांचं हे सादरीकरण फक्त भारतातच नाही, फक्त महाराष्ट्रातच नाही, तर दुबई, सिंगापूर आणि स्वित्झर्लंडसारख्या आंतरराष्ट्रीय ठिकाणी सुद्धा खूप गाजलं आहे. समर्थायन या कार्यालयाच्या माध्यमामधून ते विविध क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शन करतात आणि समर्थकालीन सुपर वुमन या कार्यक्रमाद्वारे महिलांना सशक्त बनवण्याचं सुद्धा कार्य ते करतात. सुरुवातीचा त्यांचा जो व्यवसाय होता तो बंद करून त्यांनी पूर्ण वेळ श्री समर्थ कार्यास वाहून घेतला आहे. श्री समर्थ ते दासबोध प्रचारक आहेतच, त्याशिवाय वशिष्ठ ह्या ग्रंथाचा अभ्यास योग वशिष्ठ या ग्रंथाचा अभ्याससुद्धा त्यांचा अजूनही सुरू आहे. श्री समर्थ लिखित वाल्मिकी रामायणाचा अभ्यास सुरू आहे. आजपर्यंत 17 ठिकाणी 3 दिवसीय रामकथा त्यांची झालेली आहे आणि आत्ताच ते दुबई येथे सुद्धा रामकथा सांगून आलेले आहेत. आजच्या काळातसुद्धा राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींचे विचार आजच्या काळात तंतोतंत कसे लागू पडतात ते सांगण्याचा खूप छान प्रयत्न, अर्थात कॉर्पोरेट कीर्तनही ते खूप छान करतात. आजपर्यंत त्यांची 230 जाहीर कीर्तनं झाली आहेत, 35 ऑनलाईन सेशन्स, 11 ऑनलाईन दासबोध शिबिरं, 16 विनामूल्य दासबोध शिबिरं, 200 विनामूल्य व्हिडिओ ज्यामध्ये फक्त मनाच्या श्लोकांवर निरूपण केलं जातं आणि 115 समर्थविषयक निरूपणेसुद्धा त्यांनी केलेली आहेत. असे हे समर्थ वाङ्मयाचे समर्थ अभ्यासक आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आहे. आणि त्यांना मदतनीस म्हणून म्हणजे आपल्याला जे इथं प्रोजेक्टरवर पाहायला मिळणार आहे त्यांना मदतनीस म्हणून त्यांच्याबरोबर मुंबईहून आलेले आहेत सौ धनश्रीताई नानिवडेकर. त्यांचंही सहर्ष स्वागत आहे. त्यांनी इंग्रजी लिटरेचरमध्ये MA केलं आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे त्या समीरजींच्या बरोबर
बिझनेस पार्टनरसुद्धा होत्या आणि आता त्यांना समर्थ प्रचार कार्यातसुद्धा अतिशय मोलाची मदत करत आहेत. प्रत्येक निरूपणामध्ये असलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन त्या करतात. सज्जनगडावर ज्या ऑडिओ CDs मिळतात त्याचे डिझाईनसुद्धा त्यांनीच तयार केले. त्यांचा स्वतःचाही व्यवसाय आहे. 64 कला हा स्वतःचा ब्रँड आहे. ट्रान्सलेशन आणि ट्रान्स्क्रिप्शनमध्येही त्या निपुण आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये अनेक पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलं आहे, भाषांतर केलेलं आहे आणि साधारण 90 कॉर्पोरेट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी फिल्मसाठीसुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे. अशा आपापल्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समर्थ सेवा करत असणारे 2 दिग्गज आज आपल्याला लाभलेले आहेत. सुरुवातीला आपण शतक महोत्सवी वसंत व्याख्यानमालेमध्ये त्यांचा सन्मान करत आहोत. आजचे आपले अध्यक्ष, संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुरणे सर यांना मी विनंती करते की समर्थ भक्त माननीय श्री समरजी लिमये यांचा सत्कार संस्थेचे चिन्ह, गुलाब पुष्प आणि ग्रंथ प्रदान करून करावा. समर्थांचा दासबोध ग्रंथ आणि संवादसूत्रे आम्हाला पटवून देणाऱ्या समीरजींना ग्रंथभेट देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आणि जयश्रीताईंचासुद्धा सन्मान, माफ करा, धनश्रीताईंचा सन्मान गुलाब पुष्प देऊन आता आपण करणार आहोत. गुलाब पुष्प आणि ग्रंथ देऊन करणार आहोत. धन्यवाद दोघांना आमचा सन्मान स्वीकारल्याबद्दल. आजचे हे पुष्प 13वं पंढरपूरच्या कैलासवासी विठ्ठलदाजी गिरवीकर आणि कैलासवासी राधाबाई विठ्ठल गिरवीकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आहे. आजचा विषय आहे समर्थांचा दासबोध आणि संवादसूत्रे. आणखीन एक विशेष इथं सत्कार करणार आहेत, ते म्हणजे मिरज दासबोध अभ्यास मंडळातर्फे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष श्रीयुत माधवराव गाडगीळ हे आपल्या प्रमुख वक्त्यांचे सत्कार करू इच्छितात आणि आपल्या मिरजेतील दासबोध अभ्यास मंडळातर्फे हा सत्कार होतो आहे. तर आजचा विषय आहे समर्थांचा दासबोध आणि संवादसूत्रे. मी समर्थ भक्त माननीय श्री समीरजी लिमये रामदासी यांना विनंती करते की ज्या व्याख्यानाची आमचे मिरजकर श्रोते अतिशय उत्सुकतेने वाट पाहत आहेत ते आपले मौल्यवान विचार त्यांनी सांगावेत. आणि धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळचत्वार वाचा. गमुपंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे.
कवी वाल्मीका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। ठीक आहे, मी घेतो ॲडजस्ट. नमस्कार. सर्वप्रथम इतक्या छान 100 वर्ष ज्या व्याख्यानमालेला पूर्ण होत आहेत, त्या व्याख्यानमालेमध्ये माझे सद्गुरू समर्थ रामदासांचे विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल सर्व मिरजकरांचे, या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करण्याअगोदर एक माझी नम्र विनंती असते. त्यातली पहिली म्हणजे तुम्ही आपापले मोबाईल्स सायलेंट मोडवर केले असतीलच. नसतील कसे करायचे माहिती तर शेजारच्याला विचारा, ते सांगतील. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची सूचना आणि विनंती, ती म्हणजे कृपया असे गंभीर बसू नका. काय होतं, वक्त्याला फार दडपण येतो. मगाशी मी बघत होतो की त्या ताई परिचय त्यांनी बराच कुठून शोधून काढला होता आणि त्या छान करत होत्या. आणि मग तेव्हा असं काय गडबड होते, जनरली व्याख्यानाला, निरूपणाला, प्रवचनाला माणसाला थोडंसं कन्फ्युजन असतं की बाबा हसायचं का नाही हसायचं. एखादी गोष्ट आवडली तर टाळी वाजवायची की नाही, मग चालतं का नाही, असे काही प्रोटोकॉल्समध्ये उगाचच आपण अडकून पडतो. तर तसं इथे काहीही नाही आहे. कारण समर्थांनी सांगितलं आहे की ज्या वेळेला तुमच्यासारखे अभ्यासू श्रोते ऐकायला येतात, मगाशी आमच्या भिडेताईंच्या घरी त्यांनी मला कल्पना दिली की 100 वर्ष ही व्याख्यानमाला होते आणि लोक इथे म्हणजे काही न सांगताच लोक ऐकायला येतात. इतके चांगले दर्दी श्रोते येतात. तेव्हाच थोडंसं प्रेशर बिल्टअप झालं. तेव्हा समर्थ म्हणतात की ज्या वेळेला असे अभ्यासू श्रोते ऐकायला येतात तेव्हा वक्त्याला त्यांनी पहिली टीप दिली. त्यांनी सांगितलं की समीर, अशा अभ्यासू श्रोत्यांसमोर बोलताना तू कसं बोललं पाहिजेस, तर अभ्यासोनी प्रगटावे, नाहीतर झाकोनी असावे, पण प्रगटोनी नासावे हे बरे नव्हे. त्यामुळे आता ह्याच्या पुढे जे काही बोलून घेतील ते समर्थच बोलून घेतील, कारण याला काही स्क्रिप्टच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की मनाचे श्लोक लिहिलेले समर्थ आहेत हो. त्यामुळे समाजाची, ज्याला आपण मास सायकोलॉजी म्हणतो, त्याचा समर्थांचा अतिशय सखोल अभ्यास. त्यामुळे ते म्हणाले काय होतं की समीर, जेव्हा तू बोलायला सुरुवात करशील तेव्हा श्रोते पहिली 5 मिनिटं काय करतात, तर वक्त्याचं जजमेंट घेत असतात. 12 पुष्प ऐकलेत, आता हा बघू 13व्या पुष्पात काय बोलतो. मनुष्य स्वभाव आहे, काही चूक नाही. मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा वेगळा असतो. कोणी अतिशय अभ्यासू वृत्तीने बसतो, काही जण बघूया जाऊन 15 मिनिटं बरी वाटली तर बसू, नाही तर जाऊ, असेही काही असू शकतात. पण या सगळ्यांना एका ठिकाणी आणण्याचं सूत्र म्हणजे आपले समर्थ. ते सांगतात की असे जेव्हा श्रोते ऐकायला बसतात तेव्हा त्यांना विनंती करावी की तुम्ही श्रोते जगदीच्या मूर्ती, तुमच्या पुढे माझी व्युत्पत्ती ती किती. याचा खरा अर्थ असा की ह्यापुढे तुम्ही समीर लिमयांचं ऐकणार नाही आहात, यापुढे तुम्ही समर्थ काय म्हणतायत ते ऐकणार आहात. त्या अर्थी श्रोता वक्ता श्रीराम समर्थ असणारे. मग आता तुम्ही कसं बसलं पाहिजे हे तुम्ही नक्की जाणता. काय असतं, गंभीर बसू नये पण गांभीर्यानं ऐकावं नक्की. आपला जो आजचा विषय आहे तो समर्थांचं नेटवर्किंग, असं खरं म्हणजे त्याचं टायटल आहे.
पण जिथे इतकं छान मराठीचं 100 वर्षाचं ऐश्वर्य मी आत्तावरती पाहून आलो, काय एक एक महनीय व्यक्तिमत्ववरती त्यांचे अभिप्राय लिहिल्याची त्यांनी मला वही दाखवली. खरं सांगू मी धन्यच झालो, कारण ज्या व्यक्तींना पाहण्याचा योग नाही आला त्या व्यक्तींच्या स्वाक्षऱ्या, त्यांचं हस्ताक्षर हे वरती पाहायला मिळणं हे सुद्धा मोठं भाग्याचं लक्षण आहे. एक से एक स्टॉलवर्ड ज्याला म्हणतो आपण, असे वरती सगळ्यांच्या वह्या मी यांचे अभिप्राय पाहिले आणि एक संस्थेची श्रीमंती जाणवली. 100 वर्ष एखादं कार्य आपोआप पुढे जाऊ शकत नाही, त्याला काहीतरी जबरदस्त अधिष्ठान असलंच पाहिजे. आणि नेमका आज इथे इतकी छान उपस्थिती आहे. जर शक्य असेल तर प्रेक्षकांचे लाईट्स चालू ठेवा, कारण मला त्यांच्या प्रतिक्रिया, त्यांची एक्सप्रेशन्स दिसली की बरं वाटतं. कोणी झोपलं तर तेही कळतं. विषय आजचा तसा नाही आहे, जरा विषय थोडा आता कसं छान ना, जरा बरं वाटतं थोडं. आता इथे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवर हळूहळू एक एक येईल आणि तुम्ही सगळेच साक्षात वेण्णास्वामींचा मठ इथे आहे मिरजेत. इथे दासबोध अभ्यासक मंडळ आहे, त्यामुळे समर्थ चरित्र 90% लोकांना माहिती असेलच. तरी देखील मी आपली माझी खातरजमा करून घेण्यासाठी 2 प्रश्न विचारतो. इथे बसलेल्यांपैकी मनाचे श्लोक किती जणांनी संपूर्ण वाचले आहेत त्याने हात वर करा. ठीक आहे. दासबोध ज्याने हात वर केला नाही त्यांनी चेहरा पाडू नका, त्यासाठीच तर मी आलो आहे. काय कुठेतरी सुरुवात होणं गरजेचं आहे हो. काय झालं, मी ज्या वेळेला ताईंनी मगाशी परिचय करून दिला तसा सुरुवात झाली. 14 वर्ष समर्थ कृपेनं दासबोधाचा अभ्यास करतोय आणि ह्या प्रवासामध्ये अनेक बदल होत असतात. एक गोष्ट लक्षात आली की आपण संपू पण दासबोध कधीच संपणारा नाही. पण विवेकानंदांचं एक वाक्य मला फार विचार करायला प्रवृत्त करून गेलं. स्वामी विवेकानंद असं म्हणाले, आपण हिंदू कसे आहोत? रिलिजियस बट मेकॅनिकल. फार सुंदर वाक्य आहे. आम्ही धार्मिक आहोत पण मेकॅनिकल आहोत. तुम्ही म्हणाल नेमकं कसं? जसं मी आत्ता विचारलं की मनाचे श्लोक किती जणांनी वाचले, दासबोध किती जणांनी वाचला, तसं एक प्रश्न अजून विचारतो इथे बसलेल्यांपैकी गणपती अथर्वशीर्ष किती जणांना येतं त्याने एकदा हात वर करा. सगळ्यात जास्त हात ह्याला वर आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे तुमच्याकडे आवर्तनं नक्की होत असतील, काही 11-21 सहस्रावर्तनं होत असतील. कुणी लिहिलंय हो अथर्वशीर्ष? कुठल्या छंदात लिहिलंय? याला म्हणतात रिलिजियस बट मेकॅनिकल. गणकरोशी ही गायत्री छंद हा म्हणतो ना आपण, पण म्हणतो ना, नुसतं म्हणतोच, हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून मला ऑडियन्सचा लाईट हवा आहे. काय होतं की आपण ही तसदी घेतली नाही की हे कोणी लिहिलंय, कारण आपण त्या स्तोत्राचा सुद्धा कधी शोध घेतला नाही आहे की हे नक्की कशासाठी आहे, याचा अर्थ काय आहे. रिलिजियस आधीच्यानी सांगितलं, आम्ही म्हटलं, आणि मग काय झालं, रिलिजियस झालो पण मेकॅनिकल झालो. एक्झॅक्टली मनाच्या श्लोकांच्या बाबतीत हेच घडलंय. मनातले श्लोक म्हटलं की लहान मुलांच्या स्पर्धेचे हे एवढंच त्याचं चित्र उरलंय. अत्यंत दुर्दैव आहे. अहो केवढा मोठा ग्रंथ आहे होतो मनाचे श्लोक. ह्याचं पुस्तक म्हणतो आपण, कारण आपण ते सुद्धा पानांवर ठरवतो. 40 पानं आहेत म्हणजे हे पुस्तक, 1000 पानं आहेत म्हणजे हा ग्रंथ आहे. आणि वरती आत्ता अख्खं मी ग्रंथालय बघून आलो आहे. समर्थांनी ग्रंथाची व्याख्या केली आहे की जेणे अवगुण पालटती त्या नाव ग्रंथ, जेणे होये उपरती त्या नाव ग्रंथ. मग ती एक ओवी पण असू शकते, एक श्लोक पण असू शकतो, पण मुळात कन्सेप्टच क्लिअर पाहिजे की ग्रंथ नक्की कशाला म्हणायचं.
अहो, मनाचे श्लोक आहेत ते, ज्या मनाचा थांग लागलेला नाही, ज्या अवयवाचं जगात कुणालाही चित्र करता आलेलं नाही, त्या मनाला आपल्या समर्थांनी 205 बरोबर पकडलं हो. आणि आम्ही त्यांना लहान मुलांच्या स्पर्धेपुरतंच ठेवून दिलं. हा मोठा सामाजिक ऱ्हास एक प्रकारे झाला. म्हणजे काय झालं, लहानपणी शिकवू नये असं आहे का? जरूर शिकवा, त्याचे फायदे निश्चित आहेत. वाणी स्वच्छ होते, नवीन शब्दांशी ओळख होते, गेयता येते. पण गडबड काय झाली, स्पर्धेमुळे ईर्ष्या निर्माण झाली हो. म्हणजे पुन्हा मनावर संस्कार चुकीचाच घडला. तुझ्यापेक्षा माझे पाठ कळला कुणालाच नाही. मगाशी त्यांनी उल्लेख केला की मी योग वसिष्ठचा अभ्यास करतोय लॉकडाऊनच्या काळापासून. सत्य आहे, पण सद्गुरू कसं हळूहळू हळूहळू नेतो बघा. जसा जसा योग वासिष्ठ या ग्रंथाचा अभ्यास करायचा प्रयत्न करतोय आणि एकीकडे समर्थांचं सामर्थ्यच कळतंय. कारण मला त्यात स्पष्ट दिसतंय की त्या ग्रंथात जे म्हटलंय तेच समर्थांनी मनाच्या श्लोकात म्हटलंय हो. आणि त्याला आम्ही फक्त शाळेतल्या स्पर्धेपुरतं ठेवून दिलं. आणि एक कधी चुकून माकून कप मिळाला तो आयुष्यभर शोकेशमध्ये, आणि एकच स्टोरी लहानपणी पाठ केले होते, कळला कधीच नाही, इम्प्लिमेंट केलाच नाही. कसा कळणार? म्हणजे त्याच्यामध्ये 2 शब्द तुम्हाला सांगतो आणि मग आजच्या निरूपणाला सुरुवात करतो. रामरायाला वसिष्ठ ऋषी सांगतात की रामा, ज्ञान सुद्धा कधी द्यावं. किती गोड शब्द आहे बघा. हा, त्यांनी सांगितलं की रामा, आता तू खऱ्या अर्थाने ज्ञानार्जन करण्यासाठी उपस्थित झालायस. रामाने विचारलं म्हणजे? बघा सज्जनो, उप म्हणजे च्या जवळ. म्हणजे आत्ता जर मी तुळपुळे साहेबांना विचारलं की आजची श्रोत्यांची उपस्थिती किती, पटापट टाळकी मोजतील आणि सांगतील काय 300, 350, 400. तसं नाही आहे. मी बोलत असताना ऐकण्याच्या स्थितीत किती जण आहेत त्याला म्हणतात उपस्थिती. किती छान शब्द आहे बघा. आणि वसिष्ठ ऋषींनी रामाला सांगितलं की आता तू खऱ्या अर्थाने उपस्थित झालायस. एक्झॅक्टली भगवद्गीता अशीच आहे बघा. काय होतं की इतक्या वेळा कृष्ण आणि अर्जुन बरोबर होते तेव्हा का नाही हो सांगितली गीता? तो सगळा महा एपिसोड तिथेच का? त्याच्या आधी एवढ्या वेळा गेले की दोघं एकत्र खायला प्यायला, तेव्हा का नाही सांगितली? कारण त्या वेळेला खऱ्या अर्थानं जेव्हा अर्जुन अशा मुद्द्यावर होता सायकोलॉजिकली की समोर ज्या आजोबांच्या अंगा खांद्यावर मी वाढलोय, ज्यांनी लाड माझे केलेत, आता त्यांच्यावरच मला शस्त्र चालवायचं आहे. माझ्या भावांवर, म्हणजे एक्झॅक्ट कुठल्या मानसिक सिच्युएशनला आहेत बघा, त्याच वेळेला बरोबर गीता सांगितली. कारण आता अर्जुन खऱ्या अर्थानं गीता ऐकण्यासाठी उपस्थित झाला. म्हणून आपल्याकडे म्हटलं जातं की काय होतं की आपण हे व्यासपीठ म्हणतो. ते व्यासपीठ म्हणजे जिथून एखाद्या गोष्ट विस्ताराने सांगितली जाते त्याला व्यासपीठ म्हणतात. पण खऱ्या अर्थाने विचार करून बघा की या पद्धतीचं माणसाच्या मनाचं खरोखर अंतरंगापर्यंत पोचलेले आपले मनाचे श्लोक सुनील दादा चिंचोळकर, माझे मार्गदर्शक आदरणीय, त्यांनी मला सांगितलं की समीर, विनोबा भावे यांनी मनाच्या श्लोकांना मनाची उपनिषद म्हटली होती हो. आणि आज मी अनेक तरुणांना विचारतो की तुम्हाला विनोबा भावे माहिती आहेत का? शुकशुकाट. सुबोध भावे माहिती आहे का? सगळे हो म्हणतात हो. म्हणजे सुबोध भावे माहिती असू दे, त्याबद्दल माझं का ऑब्जेक्शन नाही, पण मग हे महत्त्वाचं कोणी सांगायचं विनोबा भावे कोण? मग उपनिषद वगैरे सगळं नंतरच, कारण आपण त्यांना ऐकण्याच्या स्थितीतच आणलेलं नाही आहे. तसं एक्झॅक्टली दासबोध हा ग्रंथ कधी वाचायचा हे आपणच ठरवून टाकलं आहे. म्हणून मी मगाशी प्रश्न विचारला, कारण मनाचे श्लोक वाचले का असं म्हटलं की मला 3 प्रकारची उत्तरं हमखास मिळतात. पहिलं असं, दुसरं शाळेत होते हां तेव्हा आम्ही म्हणायचो, म्हणजे आमच्याकडनं अगदी म्हणून घ्यायचे, हे दुसरं. आणि तिसरं, आता रिटायरमेंट नंतर हेच ठरवलं आहे.
म्हणजे रिटायरमेंट नंतरही जरूर वाचा, तो एक आध्यात्मिक प्रवास वेगळा आहे. पण खरं सांगतो सज्जनो, ज्यांनी दासबोध वाचला का असं विचारल्यावर हात वर केला त्यांना नक्की जाणवलं असेल की ज्या ग्रंथात आयुष्यात नेमकेपणानं काय करू नये हे सांगितलंय ते करून झाल्यावर वाचण्यात काही हाशील आहे का? हो. तेव्हा वेळच्या वेळी आपल्या तरुणांच्या हातामध्ये हा ग्रंथ असला पाहिजे. त्यासाठी म्हणून कॉर्पोरेट कीर्तन हा आम्ही सुरू केला. आणि आजचा जो विषय आहे, धनश्री पुढची स्लाईडला, मगाशी म्हटलंच की समर्थ चरित्र अनेकांना माहिती की वर्ष 12 ते 24 नाशिकच्या जवळ टाकळी येथे पुरस्चरण केलं आणि दुसरा टप्पा 24 ते 36 समर्थांनी तीर्थाटन केलंय. अफगाणिस्तान ते श्रीलंका पायी आणि उघड्या डोळ्यांनी. काय जबरदस्त आहे ना टर्म, उघड्या डोळ्यांनी. काय असेल हो नेमकं हे? आत्ता सुद्धा तुम्ही विचार करा, कारण तुम्ही सगळे छान श्रोते आहात. इथून माझं निरूपण संपल्यानंतर तुम्ही जर घरी एकटे जाणार असाल तर बघा, काहीच मिनिटात किंवा सेकंदात तुम्ही तुमच्या विचारांमध्ये हरवून जाता. रस्त्याने चालत जाताना जाता आपल्याच घरी, त्यात चुकत नाही, पण विचारात हरवून जाता. म्हणजे इथून आपल्या घरापर्यंत सुद्धा आपण उघड्या डोळ्यांनी फिरत नाही, म्हणजे देश काल स्थितीचं भान, कारण मन स्थिर नाही. कसं एकात एक रेलेव्हंट आहे, लक्षात घ्या. आजचा जो विषय आहे त्याची मांडणीची सुरुवातच इथून करतोय. याचं कारणच आहे की आजच्या कॉर्पोरेट युगामध्ये जे नेटवर्किंग म्हणून आपण जे फंडे शिकतो, जे शिकवले जातात, ते आपल्या समर्थांनी करून दाखवलेत. नुसते लिहिलेले नाहीत, करून दाखवलेत. येतील आता हळूहळू पुढे. तोच त्याचा नेमका विषय आहे की काय दासबोधात ह्या सगळ्या गोष्टी आहेत हेच माहिती नाहीये. कारण दास नवमी आली की बरोबर त्याच्या आधी 8 दिवस पारायण सुरू होतात. बरं, पारायण करण्याच्या आम्ही मुळीच विरोधात नाही. पारायण हे केलंच पाहिजे. पण खरंच सांगतो, पारायण या शब्दाकडे नीट पाहिलं तरी कळतं की पारायण म्हणजे काय हो? अर्थ समजेपर्यंत परत परत वाचणे. आणि आपण काय करतो, 8 दिवसात त्या 7,751 ओव्या खाऊन फस्त करून टाकतो. एक फायदा होतो की प्रत्येक ओवीनंतर श्रीराम म्हणायची पद्धत असल्यामुळे 7,751 वेळा श्रीराम मात्र नक्की म्हटलं जातं. पण तुम्हीच बघा बरं की तिथली एक एक ओवी खरं म्हणजे इतकं अभ्यासासाठी आणि आत्मपरीक्षणासाठी खूप सुंदर गोष्ट आहे. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जेथ, श्रवण केलियाने प्राप्त, काय आहे श्रीराम. हा जर तुम्ही टेम्पो ठेवलात तर 8 दिवसात दासबोध संपणार नाही. मग आम्ही काय करतो, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलले जी येतं, श्रवण केले ना प्राप्त, काय आहे श्रीराम, ग्रंथानाम दासबोध. काहीही कळलं नाही. खरं आहे की नाही सांगा मला. आणि मग तिथे अशी तळमळ होते हो की अरे बघा रे ते काय लिहिलंय. पटकन चेक करून बघावं की आपण साधा बँकेचा चेक कसा लिहितो, किती बारकाव्याने लिहितो, तारीख बरोबर आहे की नाही, सही बरोबर आहे की नाही, अमाऊंट बरोबर टाकली की नाही, लेखी बरोबर आहे की नाही. आणि दासबोध कॅज्युअल अप्रोच. आणि म्हणून आजच्या ज्या ओव्या आहेत ह्या जस्ट ग्लिम्सेस आहेत. तुम्ही माझ्यापेक्षाही विद्वान आहात, मला पूर्ण गॅरंटी आहे. फक्त एक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न आहे की आपल्या तरुणांना हे सांगा की हे अरे आहे रे. एवढी कीर्तनं झाली ना, एक प्रश्न कॉमन सर्वत्र विचारला जातो. माता भगिनींनी नाराज होऊ नये, पण त्यात जास्त असतात विचारण्यामध्ये. कीर्तन संपलं की नमस्कार करायला येतात आणि एक प्रश्न, ते एवढा वेळ म्हणजे आम्ही ऐकलंच तुम्ही समर्थांबद्दल जे काही सांगितलं. म्हटलं हो, काय समर्थांचं आयुष्य. म्हटलं खरं आहे, पण एक मनातलं आहे, विचारू का, मला अंदाज येतो, विचार. नाही म्हणजे ते 11व्या वर्षी लग्नाच्या मंडपातनं पळाले बघा. म्हटलं बरं, मग त्या बाईचं पुढे काय झालं. मग मी सांगतो, त्या दिवशीच तिचं त्या मंडपात लग्न झालं. आपल्यावर काहीही जबाबदारी नाही आहे.
आपलं जे झालंय त्याचं काय झालंय तिथे थोडंसं वळून बघावं म्हणून दासबोध लिहिला आहे. तेव्हा अनेकांच्या मनात हा प्रश्न असेल तर आत्ताच क्लिअर तोही झालेला असेल. कारण व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी हो, त्याच्यामध्ये एक ड्राफ्ट केलाय अप्रतिम, की तिनंही पुढे एक संघटना काढली आणि शिवाजी महाराजांना ती महिला सैनिक पुरवत होती. आणि पुढे काय फिल्मी सिच्युएशन, पुढे दोघं भेटले नदीच्या या तटावर, समर्थ त्या नटावरती, क्या बात आहे. आणि एकमेकांना फॉरवर्ड, बघ हे खरं आहे, आज तुला कळलं, अहो सगळं खोटं आहे होय. हे असले मेसेजेस फॉरवर्ड करत जाऊ नका. मी आत्ताच वरती बोललो, बुद्धिभेद करण्यासाठी त्यांचा अजेंडा सेट आहे. दुर्दैवाने आमच्याकडे अजेंडाच नाही आहे. आता खरं प्रॉब्लेम आहे, आम्हाला काही माहितीच नाही आहे धड. आणि माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. आता कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये नेटवर्किंग समर्थांनी कसं केलं त्याची ही उत्तम ओवी आहे, ही अत्यंत गरजेची आहे. ही तुम्ही पारायणात नक्की वाचली असेल. बघा इथे समर्थ काय म्हणतायत, सृष्टीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक, पुढे नाना प्रकारीचे विवेक आढळो लागती. सज्जन हो, म्हणून मी मगाशी शब्द वापरला तीर्थाटन. काय गोष्ट आहे की आपण उदाहरण घेऊया की आता समजा मिरजमध्ये आहोत आणि वर्षानुवर्ष त्याच गल्ल्या, तेच चौक, त्याच्यातनंच फिरत राहिलो तर तीच माणसं भेटत राहतात. मग कालांतराने मनुष्य स्वभाव आहे हो, माणसातले गुण बघणं बाजूला होतं, आता दोषच दिसायला लागतात. माणसाचं आयुष्य वाहत्या पाण्यासारखं प्रवाही असावं, त्याच्यासाठी मधनं या टिपिकल एका कक्षेच्या बाहेर आपण जायला पाहिजे. तेव्हा कळतं पृथ्वीमध्ये बहुलोक, अजून खूप अशी लोक आहेत ज्यांच्याकडे काय काय छान छान स्किल्स आहेत, त्यांच्याकडनं काय काय शिकण्यासारखं असतं. हे कधी कळेल, जेव्हा तुम्ही टिपिकल सगळ्या एका सर्कलमधनं बाहेर पडाल तेव्हा ना. हे समर्थ सांगता येतं दासबोधात. जयाचा भावार्थ जैसा तयास लाभ तैसा, याचा अर्थ असा आहे, तुम्ही ती ओवी वाचताना कुठेतरी तुमचं आयुष्य त्याच्याबरोबर लावून बघा तर तो प्रत्यय येणार आहे की पृथ्वीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. आणि मग लक्षात येतं नाना प्रकारचे विवेक आढळो लगती. लोकांकडे काय काय स्किल्स आहेत, काय काय येतं. असे समर्थ त्या काळामध्ये अफगाणिस्तान ते श्रीलंका फिरत होते मुघल साम्राज्यात. आता इथे जेवढे म्हणून व्यवसाय करणारी लोक आहेत त्यांनी आपला व्यवसाय पॅरलल मनात ठेवावा आणि माझं ऐकावं आणि मग तौलनिक श्रवण करा. इथे अनेक जण असतील, कदाचित त्यांचा व्यवसाय नसेल पण कुठल्या तरी चांगल्या कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये काम करत असतील. अनेक फील्डची लोक असतील, काही डॉक्टर्स असतील, काही CA असतील, काही आर्किटेक्ट्स असतील. प्रत्येकानं आपापला पर्स्पेक्टिव्ह ठेवावा. बघा ती ओवी कशी लागू पडते की मुघल साम्राज्यात समर्थ हे सगळं देश काल स्थितीची अवस्था पाहत होते आणि ती अवस्था बघता बघता त्यांचं मन व्याकुळ होत होतं. कारण खरं पाहायला गेलं तर वयाच्या 24व्या वर्षी समर्थांना साक्षात प्रभू रामचंद्रानं दर्शन दिलं होतं. म्हणजे खरं म्हणजे त्यांनी त्यांचा जो आयुष्याचा गोल सेट केला होता तो अचीव झाला होता. इथेच तर समर्थांचं सामर्थ्य वेगळं आहे आणि समर्थ वेगळे आहेत. स्वतःला साधल्यानंतर इतरांनाही साधावं असं ज्याला वाटतं तेच तर संत आहे, तो सज्जन हो, तेच तर खरे सद्गुरू. आणि समर्थ हे सगळं बघून त्यांना अतिशय मनाला यातना झाल्या. हे काय चाललंय, काय पद्धतीचं बाहेरचं आपल्या नागरिकांचं जीवन आहे, हे सगळं पाहून विषण्ण झाले. परंतु विषण्ण झाल्यानंतर त्याने चिंतन केलं आणि एक ठोस भूमिका घेतली. मला शेवटची स्लाईडला. आणि मग दासबोधात ही छान ओवी मला वाचायला मिळाली. पहिले ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. आता आजच्या काळाला सुद्धा ही ओवी कशी बरोबर लागू होते बघा. आणि समर्थांनी कशी केली तेही बघा. हे एक प्रकारे वन लाईन आहे. ह्याचे अनेक अँगलनी अर्थ सांगता येतील, पण आत्ता आपण नेटवर्किंग ह्या एका विषयाला धरून त्याचा अर्थ पाहूया की समर्थांनी प्रभू रामचंद्राचं दर्शन तर प्राप्त करून घेतलं. प्रभू रामचंद्रांनी स्वतःहून त्यांना रामदास हे नाव दिलेलं आहे.
म्हणजे विचार करा काय पातळी आहे. ते म्हणतात की पहिले हरिकथा झाली आणि आता प्रत्यक्ष राजकारणात उतरण्याची वेळ आली. तो निर्णय समर्थांनी घेतला महाबळेश्वर येथे. तिथे समर्थांनी किती चिंतन केलं असेल विचार करा. कारण पुढच्या स्लाईडवर काही गोष्टी ज्या येतील, ज्या बघून तुम्ही थक्क व्हाल की ही गोष्ट करण्यासाठी आधी चिंतन किती केलंय. की हरिकथा, हरी म्हणजे गुरु बरं का. आपण कसं हरीची कथा एवढाच एक अर्थ काढतो पुराणातल्या कथा, तेवढाच एक अर्थ नाही. की पहिले हरिकथा, मग राजकारण, नंतर येणाऱ्या काळासाठी त्या काळाची पावलं ओळखून एक सावधपणा आणला पाहिजे, दॅट टू सर्व विषयी. हे सगळं चिंतन एका ओवीत आहे. खूप अर्थ आहे याच्यामध्ये. सद्गुरूपदी पोचलेले आपले समर्थ काळाची पावलं ओळखत असतात. त्यांना माहिती होतं की शककर्त्याचा जन्म झालेला आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सज्जनो, 22 वर्षाचं अंतर होतं समर्थ आणि छत्रपतींमध्ये. पण तो शककर्ता आहे हे ते जाणत होते. पण त्या शककर्त्याची जी पुढे सगळी वाटचाल होणार होती त्यासाठी समाजासाठी एक बेसिक मनोभूमिका तयार होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट समर्थांनी जाणली आणि त्या दृष्टीनं कृतीला सुरुवात केली होती महाबळेश्वरला. सज्जनो, महाबळेश्वरला समर्थांनी पहिला मठ स्थापन केला. आपल्यापैकी अनेकांना ही गोष्ट कदाचित माहिती नसेल आणि अनेकांना हे वाटत असेल की सज्जनगड तर नाही. सज्जनगड हे सगळ्यात शेवटचं आहे. समर्थांचा शेवटचे 6 वर्षांचा कालावधी हा सज्जनगडावर गेलेला आहे. खरी सुरुवात समर्थांनी केली महाबळेश्वरला. इथे पहिला मठ समर्थांनी स्थापन केला आणि त्या मठाची चेन जी सुरुवात झाली, धनश्री पुढची स्लाईडला. इथे सुरू होतो आपला आजचा विषय. असे 1100 मठ हिंदुस्थानात त्यांनी स्थापन केलेत. सज्जन हो, नेटवर्किंगचा विषय कसा सुरू झालाय लक्षात घ्या. ज्यांचा ज्यांचा म्हणून व्यवसाय आहे त्यांनी 2 मिनिटं विचार करून बघावा की आपल्या व्यवसायाच्या 1100 ब्रँचेस जर असतील तर त्या मालकाला किती व्याप आणि ताप करावा लागेल. दॅट टू संध्याकाळी काहीतरी गल्ल्यात मिळणार आहे. इथे कन्फर्म काही मिळणार नाहीये. परमार्थात 1100 मठ. अहो, 1100 मठांचा नुसता आकडा ऐकला तरी धस्स व्हायला होतो. कशी माणसं जमवली असतील हो, कशा पद्धतीने संघटन केलं असेल. दॅट टू मुघल काळ. विचार करा. मणक्यात तुटलेली, मन मोडलेली माणसं, त्या समाजाला जागृत करायचं आहे. त्या समाजाला जागृत करायचं आहे आणि त्याच्यामध्ये त्याची मनोभूमिका तयार करायची आहे, त्याची मनोधारणा तयार करायची आहे, त्याचं स्फुल्लिंग पेटवायचं आहे. या दृष्टीनं विचार केला तर या कार्याची एक व्यापकता लक्षात येते की आपल्या कक्षेच्याच पलीकडचं आहे. 1100 मठ कशाला म्हणतात. आज तुम्ही इथे परमपूज्य वेणा स्वामींचा मठ बघताय म्हणजे तुमच्यासमोर प्रोटोटाईप एक उदाहरण पण आहे, असंही धरायला हरकत नाही. पण मग हे असे 1100 मठ कसे झाले असतील हा जर विचार केला तर तोच दासबोध, त्याच ओव्या आता कशा वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने येतात बघा. काय केलं असेल समर्थांनी हे करण्यासाठी, किती चिंतन केलं असेल समर्थांनी. तो शब्द पुढल्या स्लाईडवर येईल धनशीला. ब्रँड, ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो. आजचं एक प्रकारे रामदासी संप्रदाय हा स्थापन केला. हा कन्सेप्टच बघा किती सुंदर आहे. आज ज्या पद्धतीने कंपन्या सोशल मीडियाचा वापर करतात, ॲडवर्डचा वापर करतात, प्रिंट मीडियाचा, हे समर्थांकडे काहीही नव्हतं हो, तरी हा ब्रँड एस्टॅब्लिश केला. कसा केला असेल हे सगळं दासबोधात आहे. माझ्या मनातलं काही नाही, फक्त आपण तसा दासबोध वाचला पाहिजे. म्हणून मी मगाशी जी टर्म वापरली रिलिजियस बट मेकॅनिकल, तो मेकॅनिकल पार्ट फक्त काढा. कृपा करा तो मेकॅनिकल पार्ट काढा आणि रोज 2 ओव्या जरी वाचल्यात ना तरी दिवसभरात खूप चिंतनाला मटेरियल मिळेल. आणि जी माणसं म्हणतात ना कुठे वेळ आहे, त्यांना कळेल की हाच खरा वेळ आहे आणि हेच केलं पाहिजे, हे त्यांना अभिप्रेत आहे. ज्याची ज्याची जशी गती आहे त्याप्रमाणे त्याला ते प्राप्त होत राहणारच आहे.
पण खऱ्या अर्थाने समर्थांनी कसं केलं असेल याचा विचार केला की त्यांच्याकडे इंटरनेट नाही, जीमेल नाही, आत्ताचा व्हॉट्सॲप नाही, फेसबुक नाही, कसं केलं असेल हो? असा विचार जेव्हा माझ्या मनात आला त्यानंतर खरंच सांगतो समर्थ कृपेने अशा वेगळ्याच पर्स्पेक्टिव्हनी त्याच मी आधी वाचलेल्या ओव्या परत माझ्याशी बोलायला लागल्या आणि मग वाटायला लागलं की नाही रे, हे आपल्या पुढच्या तरुणांपर्यंत गेलं पाहिजे. जी मुलं आज MBA करतायत मार्केटिंगमध्ये, कोणी पर्सनल मॅनेजमेंटमध्ये, कोणी HR, काय जे तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन शिकताय त्या प्रत्येकानं दासबोध वाचला पाहिजे. आणि त्याला फक्त सांगा की पुन्हा कधी समीर लिमयांचा असेल ते 15 मिनिटं या, मागेच थांबा, नाही आवडलं तिथनंच जा, पण पहिली 15 मिनिटं तर या, बघा तरी काय केलंय. कारण आम्ही पोचवायला खूप कमी पडलो, कारण आम्ही टिपिकल राहिलोय, भयंकर टिपिकल, हार्ड नट टू क्रॅक. साधी गोष्ट आहे, गणपतीची आरती समर्थांनी लिहिली आहे, माहिती नाही हो लोकांना. दासरामाचा वाटपाई सदना नुसती म्हणतो. लवथवती विक्राळा शंकराची आरती समर्थांनी लिहिली, 17 उड्डाणे मारुतीची आरती समर्थांनी लिहिली, हे आम्हाला माहितीच नाही. कारण आपण आरती सुद्धा कशी म्हणतो, पहावे आपणास ही आपण म्हणजे कळे ज्ञान. 17 उड्डाणे होंकार वदनी, काय मारुतीची आरती, काय फोर्स आहे. करी डळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी कडाडिले, कसा फोर्स असला पाहिजे. आणि आम्ही आरती कशी म्हणतो, मेल्यासारखी, अंगात त्राण नसल्या त्यात सुद्धा जांभया, इकडे तिकडे बघायचं. एखादा शब्द येत नसेल की अलगद खाकरायचं, आहे की नाही, असे दांभिक. बघितलं पाहिजे, तळमळ पाहिजे हो. काय केलंय, एक संगीत कलेचा वापर राष्ट्रोद्धारासाठी करणारे हे आपले समर्थ. घराघरात ती आरती पोचली. स्वित्झर्लंडचा मगाशी यांनी उल्लेख केला, तिथे ग्रस्त मला भेटले. मला म्हणले खरंच सांगतो आज लाज वाटली हो. म्हणलं का हो? नाही, एवढा आम्ही गणपती इथे केला, पण आज कळलं हो त्याची आरती समर्थांनी लिहिली. म्हणलं हरकत नाही हो. म्हटलं तीच गोष्ट पॉझिटिव्हली बघा ना. म्हटलं म्हणजे कसं? म्हटलं आपल्याला सगळ्यांना एक सवय ना आपली सक्सेस स्टोरी सांगायची, ही माझी सक्सेस स्टोरी आहे, तशी आमच्या समर्थांची सक्सेस स्टोरी आहे. आणि म्हणजे कसं? म्हटलं बघा ना, भले तुम्हाला माहीत नसेल की गणपतीची आरती समर्थाने लिहिली आहे, पण बघा आज जगात कुठेही जा, जिथे जिथे म्हणून गणपती आहे तिथे तिथे आपल्या समर्थांचीच आरती बाय डिफॉल्ट म्हटली जाते. याला खरी सक्सेस स्टोरी म्हणतात. वाजवा की जरा टाळ्या, अभिमानाची गोष्ट आहे हो. काय माहिती आहे का त्याच्या मागे? कारण आमच्या समर्थांनी कोणाला सांगितलं नाही माझा चॅनल सबस्क्राईब करा म्हणून. ॲटोमॅटिक गेली तोंडातून तोंड, पिढ्यान 400 वर्ष झाली तरी ती आरती आपोआप म्हटली जाते. भले नसेल माहिती समर्थांनी लिहिली, पण म्हटला तीच ना. याला यश म्हणतात. त्यांना कधी सांगायला लागलं नाही, कारण मनाच्या श्लोकात त्यांनी म्हटलंय, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. सज्जनो, कीर्ती वेगळी आणि प्रसिद्धी वेगळी. आज प्रत्येकजण प्रसिद्धीच्या मागे, प्रसिद्धी मॅनिप्युलेट करता येते, कीर्ती मॅनिप्युलेट करता येत नाही. ती व्हावीच लागते आणि एकदा झाली की बघायलाच लागत नाही. समर्थांच्या भाषेत दिगांती फाकले. हे समर्थांचं आयुष्य आहे. असे आपल्या सगळ्या समाजासाठी समर्थांनी किती बोलावण कितीने, किती अँगलनी काम केलं हो. आणि या पद्धतीने हा रामदासी संप्रदाय उभा करण्यासाठी आज जसे कॉर्पोरेट्समध्ये विजन आणि मिशन पहिले सेट केलं जातं, तसं समर्थांनी पण केलं. बघा, ध्येय आणि दूरदृष्टी काय? मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही आपल्या समर्थांनी दिलेली विजन आणि मिशन आहे. इथे मराठा हे जातीयवाचक नाही, जो मराठी बोलतो तो मराठा. त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र आणण्यासाठी सांगितलं. बघा, आजही प्रत्येक कंपनीच्या MDच्या केबिनमध्ये एक फ्रेम करून विजन मिशन ठेवलेले असते आणि दुर्दैवाने ती फक्त MDच वाचत असतो. समर्थांच्या बाबतीत तसं नाही झालं. आज ही सुद्धा ओळ अनेकांना माहिती आहे. बरे ती समर्थांनी लिहिली हे माहिती नसेल, पण हे माहिती मात्र प्रत्येकाला आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. काय पद्धतीने केला असेल
विचार करा की समर्थांनी महाबळेश्वरला पहिला मठ स्थापन केला. दिवाकर गोसावी तिथे त्यांचा पहिला शिष्य जसा राजकारणातला तसा उद्धव. पण दिवाकर गोसावींना तो मठ हँडओव्हर करून समर्थ तिथनं निघालेत आता वाईत. विचार करा, असे 1100चा प्रवास आहे. मी सगळा सांगणार नाहीये, एक तुम्हाला व्हिज्युअलायझेशनसाठी सांगतोय. मठ एस्टॅब्लिश झाला, आता वाईमध्ये आले. वाईमध्ये आल्यानंतर दुसरा मठ स्थापन करायचा आहे. तिथे हळूहळू संघटन करण्यासाठी तरुणांना आकर्षित करायचं आहे म्हणून समर्थांनी कीर्तन हा फॉर्म वापरला. का मी म्हटलं असं फॉर्म? कारण खरंच सांगतो, नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, वारकरी कीर्तन हे कीर्तनाचे फॉर्म्स आहेत. उद्देश एकच असला पाहिजे की त्याच्यातनं राष्ट्रोद्धार झाला पाहिजे आणि श्रोत्याच्या चित्तात भगवंत स्थिर झाला पाहिजे. दुर्दैवाने आत्ता कीर्तनाची सुद्धा स्टँडअप कॉमेडी झालेली आहे. म्हणजे लोक म्हणतात आपण ह्यांच्या कीर्तनाला जो जाम धमाल येते. कीर्तनात धमाल कशी येऊ शकते? समर्थाने सांगितलं की नर्म विनोद असावा, कारण ती सुद्धा एक प्रेझेंटेशनचा भाग आहे. वक्त्याची वाणी स्वच्छ असली पाहिजे, थोडी फेशियल एक्सप्रेशन्स असली पाहिजे, माफक गाणं असलं पाहिजे. काही कीर्तनकार इतकं गातात की असं वाटतं आता बोलणार रे बाबा. अति सर्वत्र वर्ज आहेत, हे सुद्धा दासबोधातलं. हो, माझं काहीच नाही आहे. म्हणून मग श्रोता वक्ता सगळं समर्थ आहेत की कीर्तन कसं आहे. अहो, नुसती कीर्तन लक्षण समास वाचलात ना तरी लक्षात येईल की कुठे प्रेझेंटेशन करताना आपण कसं प्रेझेंट केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना सवय असते बघा की मिळाला माईक घे चापटव सुरुवात. बघतायत की प्रेक्षकांना जांभा येत आहेत, प्रेक्षक एकमेकांशी बोलतायत, हालतायत, तरी हा घडी काही थांबत नाही. कारण त्यालाही माहिती आहे परत बोलवणार नाही आहेत. पण आज जेवढे म्हणून कॉर्पोरेट्समध्ये काम करतात, ग्रुप डिस्कशनमध्ये त्यांना त्यांचा मुद्दा प्रेझेंट करायचा असतो, त्यांनी फक्त कीर्तन लक्षण समास वाचा तरी त्यांना कळेल हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ. परफेक्ट प्रिसाईज बोलणं पाहिजे. मी जर कागदावर लिहून आणलंय तर मला करेक्ट वाचता आलं पाहिजे. 10 रिहर्सल्स मी घरी केल्याच पाहिजेत. हे कीर्तन लक्षण समास असा वाचलात तर कळेल. आणि वर समर्थ म्हणतात कीर्तनात कसं पाहिजे की प्रेमाश्रू सहित गाणे या नाव कीर्तन असं होतं. अशा या समर्थाने कीर्तन कलेतनं हरिकथा सांगता सांगता तरुणांचं संघटन करायला सुरुवात केली. त्याच्यात अलगद राजकारण इंट्रोड्यूस केलं आणि येणाऱ्या काळासाठी कसं सावध व्हावं याचं मार्गदर्शन तरुणांना करायला सुरुवात केली. बरं, समर्थांचं व्यक्तिमत्वच एवढं जबरदस्त हो. 1200 सूर्यनमस्कार घालायचे रोज समर्थ. 1200. मी वाचलं तेव्हा माझी धडकीच भरली होती. म्हटलं बाप रे. आणि जेव्हा जांबेस गेलो तेव्हा समर्थांच्या दंडावर ते बांधत असलेला मारुती पाहिला, त्याचं वजन पाहिलं आणि लक्षात आलं की काय जबरदस्त समर्थांची तब्येत असेल. हल्लीच्या तरुणांच्या भाषेत 6 पॅक्स. काय आहे? कारण व्यक्तिमत्वच समर्थांचं असं होतं की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर रामनामाचं तेज होतं, गायत्री परशरणाचं तेज होतं, वाणीचं ओझ होतं आणि शरीर जबरदस्त व्यक्तिमत्व. ते पाहिल्यानंतरच तरुण आकर्षित व्हायचे की अरे हो रे, शोभतं या माणसाच्या हातात कुबडी पण शोभते. वैराग्य सुद्धा कडकडीत होतं, चेहऱ्यावर निस्पृहतेचे भाव होते. त्यामुळे सगळे तरुण आकर्षित होत होते आणि त्या कीर्तनांना हळूहळू गर्दी व्हायला लागली. त्यातले समर्थ काही तरुण सिलेक्ट करायला लागले आणि मग हळूहळू मठाची स्थापना करायला लागले. सज्जन हो, खरंच सांगतो की एक मठ स्थापन करण्यासाठी समर्थ जे संघटनेत आलेल्यांना ट्रेनिंग द्यायला लागले. हळूहळू जसे जसे मठ वाढत गेले, समर्थ चाफळ येथे समर्थांनी पहिलं राम मंदिर मुघल काळात बांधलंय बरं का. आपल्याला आपल्याच आत्ताच्या काळात सुद्धा कोर्टात केसेस लढाव्या लागल्या. समर्थांनी मुघल साम्राज्यात लोकाश्रयातून पहिलं राम मंदिर बांधलंय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, त्या दिवशी माझ्या डोळ्यातनं अक्षरशः पाणी आलं ज्या दिवशी आचार्य गोविंद देवगिरीजींनी रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी माझ्या समर्थांचा उल्लेख केला. तेच डिझर्व करतात, कारण मुसलमान ज्या मुघलांच्या
त्या काळात सुद्धा अयोध्येत पहिला मारुती आपल्या समर्थाने स्थापन केलाय. काशीच्या घाटावर पहिला मारुती समर्थाने स्थापन केलाय. आम्हाला ह्या गोष्टी माहिती नाहीत सज्जनो. आजही अयोध्येत समर्थ स्थापित मारुतीचं देऊळ आहे. त्याचे मठपती तिथे आहेत आणि ते मराठी आहेत. कसे गेले असतील विचार करा. त्यांचं ट्रेनिंग समर्थांनी दिलंय की त्या चाफळला समर्थ या सगळ्या संघटनेत येणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन करत होते आणि काय शिकवत होते की नवीन एरियात जर मठ सुरू करायचा असेल तर पुढची स्लाइड बघा काय आहे. मठ निर्मितीसाठी समर्थ सर्वे आणि स्ट्रॅटजी शिकवतात हो. की एखाद्या नवीन ठिकाणी गेलात आणि मठ सुरू करायचा असेल तर तुला काय केलं पाहिजे. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, प्राणी मात्र बोलवावा आप्तपणे. विचार करा, ही ओवी किती सुंदर आहे. की समीर लिंबेला मिरजेत कुणीही ओळखत नाही आहे आणि समर्थाने सांगितलं तुला जा मिरजेत एक मठ सुरू करायचा आहे. तर समीरनं पहिलं काय केलं पाहिजे. ठाई ठाई शोध घेतला पाहिजे. मिरजेत मला पहिले फिरलं पाहिजे. त्याच्यामध्ये मी सर्व्हे करताना माझ्या लक्षात आलं पाहिजे की कुठलं लोकेशन परफेक्ट असेल. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा की इथे माझ्या कार्याला अनुकूल विचारसरणीची लोक कुठे असतील, कुठल्या एरियात आहेत. बघा, विचार करून बघा. या ओव्या दासबोधातल्या आहेत आणि कशा पद्धतीनं त्याचा नेटवर्क करण्यासाठी युटिलायझेशन तुम्ही करू शकता आज सुद्धा ते महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ दासबोधात म्हणतात, समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. नुसतंच वाचले आणि समजले, पुढे काहीच न केले कसं काय होईल. खरं सांगायला गेलं तर दासबोध खूप सोपं आहे. का? कारण फक्त ओवी रेडीमेड आहे. तुम्हाला फक्त इम्प्लिमेंट करायचे. फक्त इम्प्लिमेंट करा, रिझल्ट कन्फर्म. समर्थांची ओवी आहे ही. ओवी या पद्धतीने वाचली तर लक्षात येतं की त्या मुलाला काय ट्रेन केलं आहे परफेक्ट. आणि हे ट्रेनिंग देण्यासाठी आता समर्थ पुढे त्याला एक सुंदर अजून एक टॅग शिकवतात. लाव का पुढची स्लाइड. त्या महंताला समर्थाने भिक्षा शिकवली. सज्जनो, खरंच सांगतो, म्हणजे तुम्ही सगळेजण जाणता भिक्षेला. भिक्षा नावाचा अख्खा भिक्षा निरूपण समास आहे, तो वाचा ह्या पद्धतीने. समर्थाने रामदासी संप्रदायाची 20 लक्षणं लिहिली होती आणि त्याच्यात त्याला आपण नॉर्म्स म्हणतो. त्यात त्यांनी सांगितलं होतं की ज्या गावात भिक्षेला जाशील तिथे रोज 5च घरी भिक्षा मागायची आणि ती 5ही नवीन घरं असली पाहिजेत. काय ओवी आहे बघा. भिक्षेने ओळखी होती. 5 नवीन घरी गेलात, ओळखी होता तो. जेवढे इथे असतील मार्केटिंगवाले त्यांनी बघावं, कोल्ड कॉलने तर काय आहे. रोज 5 नवीन घरं, महिन्याला 150 नवीन घरं होतात. या पद्धतीने मार्केटिंग स्ट्रॅटेजी, एक प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज होती. कारण ते ब्रँडिंग एस्टॅब्लिश चालू आहे. रामदासी हा ब्रँड त्यांना एस्टॅब्लिश करायचा आहे. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रम चुकती. आणि पुढे सायकॉलॉजी बघा. सामान्य भिक्षा मान्य करती सकळ प्राणी. 1 वाटी डाळ आणि थोडा तांदूळ कुणीही देतं. पण मूळ मुद्दा जेवणाची भ्रांत सोडवण्यासाठी ते नाही आहे. त्याच्यामध्ये एक प्रोसेस आहे. ती प्रोसेस शिकण्यासारखी आहे. बिटवीन द लाईन्स म्हणतो ना आपण, असा अभ्यास करावा की ज्या दाराशी तू भिक्षेसाठी उभा राहणार आहेस त्या घरातले तुझ्याकडे पहिल्यांदा संशयानेच बघणार आहेत. सो तुला पहिले काय प्रूव्ह केलं पाहिजे. तुझी डिसेन्सी आणि तुझी डिग्निटी. ती पटल्यानंतर त्या घरातली स्त्री सुपामध्ये धान्य घेऊन तुझ्या झोळीमध्ये अर्पण करायला येईल. एवढ्याच कालावधीमध्ये तुला ऑब्झर्वेशन करायचं आहे की ह्या घराची एकूण रचना काय, या घरात कोणी तरुण आहे का, असेल तर तो संघटनेसाठी उपयुक्त पडू शकतो की नाही, हे ॲट अ ग्लान्स फक्त ऑब्झर्व करायचं आहे. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रम चुकती. अहो, आत्ता सुद्धा मी तुमच्यापैकी कोणाला पटकन म्हटलं जाओ जरा समोरच्या बिल्डिंगमधनं त्या 1 वाटी डाळ आणा,
आपण लगेच कसं म्हणू, कोण, मी. एवढा इगो असतो ना आपल्याला. पण खरं सांगू सज्जनो, परमार्थाच्या कार्यात हे दोन नतद्रष्ट शब्द असे, कुठले, इगो आणि प्रेस्टीज, खूप नुकसान करतात हे शब्द. आणि आपला एक विचित्र भ्रम असतो, अनेक प्रकारे भ्रम असतात, म्हणून म्हटलं ती ओवी अनेक प्रकारे जाते. पण पहिला भ्रम हा की आय एम समबडी. भिक्षेला जा कळतं यू आर नो बडी. तिथे 30 गणितं लागतात जी बाकीच्या ना. कसं होतं ना की मग त्या भिक्षेला जायचं, आता तुमची डिसेन्सी आणि डिग्निटी प्रूव्ह करायची, त्यासाठी काय केलं पाहिजे. धनश्री पुढची स्लाईडला. आता समर्थांनी सांगितलं की तिथे ती कथा तुम्ही ऐकली असेलच की भिक्षेला लागणारं काय ते उत्सवासाठी लागणारं आलं नाही, मग समर्थांनी सांगितलं, कल्याण स्वामींनी लिहून घेतलं, ही कथा झालं असेल बऱ्याचदा तुमचं पाठांतर. खरं त्यामागचं चिंतन हे आहे की तुम्ही ज्याच्या दारात जाणार आहात तिथे डिसेन्सी आणि डिग्निटी प्रूव्ह करण्यासाठी काय करायला लागेल. एक खणखणीत फक्त मनाचा श्लोक म्हण, खणखणीत. अहो भिक्षा इतकं शिकवते तुम्हाला सांगतो. मनुष्य स्वभाव आहे. 2 टोकाची उदाहरणं देतो. पार्ल्यामध्ये भिक्षा होती. आम्ही आपल्या भिक्षेघरी फिरतोय. एका बाईनं 4थ्या मजल्यावरनं पिशवी फेकली. माहितीच नाही काय भिक्षा. त्यावेळी माझ्या मनात आलं की तिला माहिती नाही म्हणण्यापेक्षा मी असा विचार करेन की मी पोचू शकलो नाही आहे. माझ्या निरूपणात याच्या पुढे भिक्षा हा विषय आला पाहिजे, त्याशिवाय पुढच्या पिढीला कळणार कसं भिक्षा आणि भीक यातला फरक. मी नेहमी कीर्तनात मुद्दामून तरुणांना सांगतो की बाबा रे, भिक्षेकऱ्याला डाळ देतात आणि भिकाऱ्याला उरलेली आमटी देतात, फरक आहे. कुराननं, अहो साक्षात दत्तगुरूंनी मागितले, मच्छिंद्रनाथांनी मागितले, समर्थांनी मागितले. त्या भिक्षेला जबरदस्त महत्व आहे. तो निरूपणाचाच विषय आहे. आणि दुसरी गंमत पुण्यात झाली होती एकदा. आमचे सिनियर्स सांगतात, एकदा भिक्षा मागता मागता 4थ्या मजल्यावरून परत एका आजींनी पिशवी दोरीला बांधली आणि ती दोरी अशी हळूहळू सोडली. त्यांनी तांदूळ होते, त्यांनी वर बघितलं, खाली येऊ शकत नाही हो, गुडघे दुखतात. स्वाभाविक आहे ना, असं होऊ शकतं वय वाढल्यावर. त्यांनी तांदूळ पिशवीतले काढले आणि त्याच्यात 2 सोन्याच्या पाटल्या मिळाल्या. आता 2 अर्थ. पूर्वीची लोक तांदूळात दागिने लपवून ठेवायची, हा एक अर्थ. किंवा खरंच त्या आजींनी भिक्षा म्हणून 2 पाटल्या समर्थांना अर्पण केल्या असतील. पण रिस्क नको म्हणून त्या पाटल्या काढून त्या आजींना दाखवल्या. आजी पाटल्या, अर थांबा, आले आले. गुडघे थांबले. म्हणजे मनुष्य स्वभावाचं चित्रण भिक्षा किती शिकवते. म्हणून 10 पावलं तरी जेव्हा जेव्हा इथे भिक्षा येते ना त्यांच्यावर चालावं. पायात चप्पल नसते, कडकडीत ऊन, 12 वाजेपर्यंत पाण्याचा घोटही घ्यायचा नसतो. ही भिक्षेकऱ्याची भिक्षा अशी तळपून निघते हो, तेव्हा कळतं की भिक्षा साधीसुधी गोष्ट नाही आहे. समर्थांच्या झोळीला 9 कप्पे होते, 9विधा भक्तीचे होते. म्हणून म्हटलं भिक्षेच्या निरूपणाचा विषयच वेगळा आहे. किती बोलावं आणि किती नाही. पण सज्जनो, मुद्दा इथे येतो की या भिक्षेने भ्रमचुकती. आणि एवढं करून तुम्ही स्वतःला इतकं प्रूव्ह केलं की 1 वाटी डाळ आणि थोडासा तांदूळ, आणि समर्थ म्हणतात त्यातली पण 1 मूठ परत दे. काय कसलं ट्रेनिंग आहे विचार करा. त्या प्रत्येक महंतामध्ये निस्पृहता बाय डिफॉल्ट आली पाहिजे. त्यांनी साठवून ठेवायची नाही आहे, स्टोअर करून ठेवायचं नाही आहे. कारण स्टोअर केलं की आळस वाढला, रोज बाहेर पडायचं आहे. कधी कधी असं होईल कोणीच भिक्षा देणार नाही, पाणी प्यायचं आहे, रामकर्ता म्हणायचं आणि झोपायचं आहे. कडक ट्रेनिंग चालू आहे मठपतींचं. विचार करा, त्या महंतांचं हे ट्रेनिंग चालू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज प्रत्येक कंपनीमध्ये उच्च पदस्थापासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत बघा, सगळ्यांचे कपडे सेम असतात. आणि मग ते म्हणतात हे आम्हाला परदेशातनं हे आम्ही शिकलो की आम्ही सगळ्यांना समान दर्जाची वागणूक देतो. सज्जन हो, मी जी नेसलो आहे त्याला रामदासी छाटी असं म्हणतात. सज्जनगडावर तुम्ही जेव्हा इथे भिक्षेसाठी आम्ही येतो तेव्हा तुम्ही नक्की बघत असाल
पण हे कधी सुरुवात झाली? धनश्री पुढची स्लाईडला, हां त्याची अलीकडची, हां बघा इथे काय आहे, ब्रँड मार्केटिंग अँड व्हिज्युअल आयडेंटिटी. काय थिंकिंग आहे समर्थांचं, की हळूहळू मठस्थापना होतीये ना. मी मगाशी म्हटलं तसं इंटरनेट नाही, सोशल मीडिया नाही, काही नाही, प्रिंट मीडिया नाही, मग आता व्हिज्युअल आयडेंटिटीनी ब्लॉक केलंय. 10 वेळा ही छाटी नेसून समीर लिमेजा आला तर 11व्यांदा तुम्ही स्वतःलाच ओळखणार आहेत. पांढरी छाटी, अरे रामदासी आलेला आहे. काय टेक्निक वापरलाय विचार करा. ही व्हिज्युअल आयडेंटिटी निर्माण केली समर्थांनी. म्हणून मी म्हटलं ना की आत्ता मी जे आहे, समीर लिमेची व्हॅल्यू 0 आहे हो. माझ्या मागे रामदासी शब्द आहे, माझ्या अंगावर ही छाटी आहे, म्हणून मला किंमत आहे. कारण हे सगळं माझ्या गुरुचं आहे, माझ्या सद्गुरूचं आहे, माझं याच्यात काहीही नाही. 400 वर्षानंतर सुद्धा एक छाटी बघून पटकन ओळखतात लोक, अरे रामदासी आला. हे कोणामुळे झालं? याला म्हणतात ब्रँडिंग. हाय समर्थांनी विचार केला असेल, विचार करा प्रत्येकाच्या मागे. बरं म्हटलं तर हे एकच वस्त्र आहे बरं का, फक्त गोंधळून एक गाठ मागची दणदणीत पाहिजे. ती गाठ उपासनेची पाहिजे, ती गाठ निस्पृहतेची पाहिजे. हे ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. ह्या पद्धतीने तरुणांचं संघटन एकत्र करत होते. आता पुढची स्लाईडला हेच मी एक्झॅक्टली इथे कुठेही आत्मस्तुती नाही, फक्त आधी केले मग सांगितले. एवढ्यासाठी तुम्हाला समस्त मिरजकरांना दाखवतोय की ठाणे, डोंबिवली आणि कल्याण इथे मी अशी सगळी जी मुलं दिसत आहेत, ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाणारी मुलं आहेत, जे हल्ली आहेच. या मुलांना पहिल्या दिवशी झांज माहीत नव्हती. यांचे मी 11 शनिवार हनुमंत उपासना घेतली आणि 11व्या शनिवारी त्यांना भिक्षेसाठी 5 मारुतीची स्थानांवर फिरवलं. त्या प्रत्येकाला भिक्षा म्हणजे काय ती कळली. मिळालेली भिक्षा ट्रस्टींच्या हवाले करून टाकली. म्हणजे तुम्हाला जिथे कुठे द्यायची त्या तिथे संस्थांना देऊन टाका. पण या मुलांना हे ट्रेनिंग आपण दिलं पाहिजे. याच वयात त्यांना या गोष्टी शिकवल्या पाहिजेत, तर त्यांच्यात कट्टरता येईल, नाहीतर कट्टरता येणार नाही. आणि ह्याच्यासाठीच तुम्ही लोकांनी आमच्यासारख्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. असे उपक्रम तुम्ही इथे केले पाहिजेत. तुम्ही करत असालही कदाचित. पण ह्या मुलांवर हे संस्कार पहिल्या दिवशी झांज माहीत नव्हती. नो प्रॉब्लेम, मी म्हटलं हरकत नाही. आता देवळातनं बाहेर पडायचं, प्रत्येकाने आईवडिलांना सांगायचं एक झांज विकत. आज हिंदू घरात झांज नाही, मग कशा आरत्या येतील मुलांना? पहा इथे विचार करा या गोष्टींचा. आणि नंतर 11व्या शनिवारी तीच मुलं झांजेवरती एका तालात सुंदरपणे सतराणे उड्डाणे म्हणतायत. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, ही सांप्रदायिक चाल आत्ताही काल गडावर मी तीच शिकवून इकडे आलेलो आहे. काल गडावर 180 मुलांचं संस्कार शिबिर झालं. ते करूनच मी तुमच्यासमोर आत्ता इथे उभा आहे. आणि हे असंच उतरून काम करायला लागतं, कारण भ्रम चुकावे लागतात, इगो आणि प्रेस्टीज बाजूला ठेवावं लागतं, अनेक अपमानाचे प्रसंग झेलावे लागतात, कारण एकच डोक्यात फिट बसलाय. पटकन छान सांगतो, कारण मला पुढे पण जायचं आहे, म्हणजे मुद्द्यांना घेऊन पण राहवत नाही आहे. समर्थांना एका बाईनं भिक्षेत पोतेरं फेकून मारलं होतं. हे माझ्या इतकं बसलंय ना इकडे इथे. काही झालं की मला ते आठवतं. आपल्याला पोतेरं तर नाही ना कोणी मारला, एवढं करून मी इंटेन्सिटी बारीक करून टाकतो. आणि अपमान रोजच होतात. समर्थांना त्या बाईने पोतेरं फेकून मारला. हा प्रसंग अनेकांना माहिती असेल, वाचला असेल कदाचित. पण समर्थांचा पर्स्पेक्टिव्ह काय आहे तो शिकण्यासारखा आहे. बरोबरचे शिष्य असे हळहळले की काय आपल्या गुरुला एक बाई पोतेरं फेकून मारते आणि आपले गुरु काही बोलत नाहीत. समर्थ शांतपणे नदीवर येतात, ते पोतेरं स्वच्छ धुतात आणि काळ्या दगडावर वाळवट ठेवतात आणि हसतात. तेव्हा त्यांना विचारलं हे काय? ते म्हणले बघा माझ्या रामाला माझी किती काळजी आहे. म्हणे का? मी कालच रामरायाला म्हटलं रामा उद्या काकड आरतीसाठी माझ्याकडे काकडा नाही आहे रे. बघ त्या बाईकडनं रामानं काकडासुद्धा पाठवला. सज्जनो, ही भिक्षा शिकवते. खूप अपमान गिळावे लागतात बरं का, भले भले अपमान पचवावे लागतात. मग समीर लिमे मेकॅनिकल इंजिनियर असला तरी काही फरक पडत नाही, लोक त्यालाही फाट्यावर मारतात.
हे घेतलेले अनुभव आहेत. तुमचं शिक्षण, लौकिक शिक्षण, स्टेटस, प्रेस्टीज काहीही नाही इथे, फक्त सद्गुरूचं स्मरण. कारण त्यांनीच सांगितलंय परमार्थात पहिले निंदेलाच सामोरं जावं लागतं. आणि साधकानं तर निंदाही ऐकू नये आणि स्तुती तर अजिबात ऐकू नये. कारण स्तुती ऐकलीत की गर्व आला, अभिमान आला, एकाला एक आहे. असो, सांगायचा मुद्दा हे या मुलांवर हे संस्कार होणं गरजेचं आहे. धनश्री पुढची स्लाईडला. आता बघा, संवाद सूत्र हा जो शब्द आहे तो का आला? हे दासबोधातल्या ओव्या आहेत, परत परत सांगतोय. समर्थ काय सेन्स शिकवतात हो. महंतांना सांगतायत की तुला असं वेगवेगळ्या ठिकाणी जायचंय, मठ निर्मिती करायची आहे. ती मठ निर्मिती करण्यासाठी तुला सर्वे करायचा आहे, ठाई ठाई शोध घ्यायचा आहे. तो घेतल्यानंतर तुला काय करायचं आहे? कोणे येके ग्रामी अथवा देसी. एखाद्या गावात राहणं आलं किंवा आता देसी म्हणजे त्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर दिल्लीत जायचं आहे, आसामला जायचं आहे, बडोद्याला जायचं आहे, तंजावरला जायचं आहे, कुठेही बघा. काय आहेतच समर्थांचे मठ. काय म्हणतायत? कोणी एके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तेथील्या प्रभूसी सौख्य कैचे. प्रत्येक गावामध्ये एक कोणतरी राजाश्रय देणारा माणूस असावा लागतो ना हो, त्याशिवाय काम कसं पुढे जाणार? पैशाची गरज पडणार, मठस्थापनेसाठी तुला प्लॉट लागणार, मग त्या गावाचा प्रभू कोण? बघा बरं, तुम्ही सुद्धा अनेक देवळांवर असाल, आदनमधनं तुम्हाला तिथल्या नगरसेवकाला एक हार घालावा लागतो, आदनमधनं आमदार साहेब आले 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 करावं लागतं. काय करणार? पुढे म्हटलंय, म्हणून जयास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणजे होय श्लाघ्यवाणे सर्व काही. एक गमतीची गोष्ट सांगतो. मी आणि धनश्री नागपूरला गेलो होतो. एअरपोर्टला ती लोक आम्हाला न्यायला आली आणि तिकडनं त्यांनी एका मोठ्या उंच टॉवरमध्ये आमची राहायची व्यवस्था केली होती. म्हटलं बापरे, हे कुठे इकडे आणलं? आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या घरी राहायची व्यवस्था केली होती. 3 दिवस त्यांच्याकडे होतो. रामनवमीचा दिवस, त्यांच्याकडे दुपारी 12 वाजता मी रामाचा पाळणा म्हटला. त्या दिवशी त्यांच्या सौभाग्यवती कांचनताई त्या म्हणल्या, कसं वाटलं तुम्हाला आमच्याकडे? म्हटलं तुमच्याकडे आल्यामुळे माझी नागपूरमधले सगळे प्रॉब्लेमच सॉल्व्ह झाले. त्यामुळे कसे? म्हटलं हे असे. तिथला प्रभू कोण? आता तेच आहेत. त्या एवढ्या हसायला लागले की खरं हो. म्हटलं हे दासबोधातलं हो, माझं काही नाही. हा एक गमतीचा प्रसंग म्हणून सांगितला तुम्हाला. पण हा सेन्स देत आहेत समर्थ बघा. आणि हा मराठीत आहे की नाही? मला जेन्युअनली सांगा, इथे जेवढे वयानं तरुण आहेत त्यांना मी आत्तापर्यंत हे वाचून दाखवलेलं मराठी कळलं का नाही? काय झालं, माझं कीर्तन संपलं की मला पालक भेटायला येतात आणि म्हणतात की तुम्ही इतका वेळ जे काही बोललात ना, हे जरा इंग्लिशमध्ये बोलाल का हो? म्हटलं का हो? अहो आमच्या मुलांना ना मराठी कळत नाही. पण माझा अनुभव असा आहे की नंतर मला अनेक तरुण भेटायला येतात आणि ते म्हणतात तुम्ही बोललेलं मराठी आम्हाला नीट कळलं, आमच्या आईवडिलांनाच यातलं काही माहिती नाही आहे. हे खरं आहे आणि खरंच आहे, माहितीच नाही. कारण आपण काही प्रश्न विचारला की इंटरनेटवर बघ, सोपं उत्तर. असो, पुढची स्लाईड लावताना बघा. हां, आता पुढे काय म्हणतात? प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही. या सगळ्या टिप्स आहेत, मी जस्ट ग्लिम्सेस देतोय. तुम्ही सगळ्यांनी अभ्यासाला उद्युक्त व्हावं एवढेच फक्त आमचे प्रयत्न आहेत. पुढे काय म्हणतात? या कारणे जो शहाणा तेणे प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा. अहो साधं हो, आपण जिथे नोकरी करतो तिथे सुद्धा थोडंसं साहेबापुढे लोटांगण घालावंच लागतं. बरं, साहेबाशी लोटांगण हे दासबोधात आहे. साहेब हा शब्द दासबोधात आहे. मी जेव्हा पहिल्यांदा वाचला म्हटलं अरे अच्छा, आपल्याला कसे संस्कार झालेत की साहेब म्हणजे इंग्रज, इकडनं शब्द आला नाही, तो फारसी आहे. साहेब अंमल असतो त्या राजवटीचा त्यावेळेला, तसा त्या राजवटीचा अंमल होता. समर्थांनी त्या काळातही साहेब शब्द वापरला. आजही तोच परफेक्ट बसतो की जे आपले बॉस आहेत त्याच्यासमोर थोडंसं
एक गंमत म्हणून योग वसिष्ठातला संदर्भ सांगतो. त्यात वसिष्ठ ऋषी रामाला म्हणतात, रामा कायम लक्षात ठेव, सत्यम वद, म्हणजे नेहमी खरं बोल. तुम्ही म्हणाल बरोबर आहे, बोललंच पाहिजे. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, जे खरं आहे तेच बोल. आता सांगा किती जण बोलतील? कारण ज्या क्षणी तुम्ही समोरच्याला खरं सांगाल त्या क्षणी रिलेशन तुटण्याची भीती असते. मग साहेबांना तुमचं चुकतंय असं आपण डायरेक्ट नाही सांगत, मग तीच गोष्ट आपण माइल्ड करून सांगतो. म्हणजे बघा हां थोडंसं जरा असं वाटतंय, म्हणजे थोडं चेंज केलं. हे का होतं? किती समर्थांनी सायकोलॉजीचा अभ्यास केला लक्षात घ्या. आणि या पद्धतीचं ट्रेनिंग आहे. आणि सांगितलं की तुम्ही मठ केलात की ताठा धरायचा नसतो. मठ करोनी ताठा धरोची नाहीये. तो मठ तुझा नाही, तो रामरायाचा आहे, हे डोक्यात ठेवायचे. कोणी? मठपतीने. अहो तुम्हाला किती गोष्टी सांगू. मठपती कसा नेमायचे माहिती आहे? आत्ताच वरती मी म्हटलं ना, बऱ्या मोठ्या मोठ्या दिग्गजांचं त्यांनी तो कागद जून झालाय. अशा टाईपच्या भुर्जपत्रावर दासबोध समर्थ प्रत्येकाला संप्रदायात आल्यानंतर लिहायला लावायचं. त्या 20 लक्षणांमध्ये आहे, प्रथम ते लिहिणे, दुसरे ते वाचणे, तिसरे ते सांगणे अर्थांतर. का? कारण 2 उद्देश. प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नव्हती, त्यामुळे ऑटोमॅटिक दासबोधाच्या प्रती होत होत्या. आणि लिहिता लिहिता लिहिणाऱ्याच्या मनावर आणि वृत्तीवर संस्कार होत होते. आणि समर्थ काय करायचे, तो अख्खा दासबोध लिहून झाला त्याचा की ती सगळी पानं मिक्स करायचे आणि सांगायचे पुन्हा सिरियली लावून दाखव. विचार करा पारायण करणाऱ्यांनी. हां, आणि जो सिरियली लावून दाखवेल त्याला ते मठपती करत होते. सज्जनो, साधी सुधी गोष्ट नाही हो. 7,751 20 दशक 200 समास. पुढे काय म्हणतात? साधके पहावे मग म्हणा. सावक असं पाठ आहे त्यांचं, चांगली गोष्ट आहे. पण सावकाश पाहिलं की हे लक्षात येतं की हो रे, हे आपल्यालाच उपयोगी पडणारी गोष्ट आहे. आणि मग समर्थ म्हणतात, पुढची स्लाईड लावू का धनश्री, तुला पब्लिक रिलेशन ठेवता आलं पाहिजे. त्यासाठी काय करावं बघा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येई तदनंतरे. समोरच्याच्या अंतःकरणात तू तुझी जागा निर्माण केली पाहिजेस, असं तुझं कम्युनिकेशन असलं पाहिजे. हे संवादाचं सूत्र समर्थ सांगतात. ऐसी ही विवेकाची उत्तरे ऐकणार नाही तो करंटा. किती छान पद्धतीने सांगितलं बघा. ऊच नीच म्हणू नये, सकळांचे निववावे हृदये, अस्तमानी जाऊ नये कोठेतरी. आणि तिसरी तर किती सुंदर ओवी आहे. उत्कट भव्य तेची घ्यावे, मळमळीत अवघेचे टाकावे, आणि निस्पृहपणे विख्यात व्हावे. भूमंडळी हे कोणाला जमेल? ज्याचं कम्युनिकेशन छान आहे त्याचं. आणि मग हे कम्युनिकेशनची सुंदर ओवी कुठली? पुढच्या स्लाईडवर आहे. जगामध्ये जगमित्र, जिव्हेपासी आहे सूत्र, कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे. किती छान आहे की नाही सांगा. कम्युनिकेशनवरती एवढ्या डेफिनेशन पाठ करत बसतो. इथे समर्थ स्पष्ट म्हणतात, जगामध्ये जगमित्र व्हायचं असेल तर तुझ्या जिव्हेपासी सूत्र आहे. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर. म्हणजे खोटं चढव असं म्हटलेलं नाही आहे. योग्य तेच बोल, माफक बोल, नेमकची बोलावे. बोलणे असावे रोकडे, एक घाय दोन तुकडे. असं कोण बोलतो? ज्याच्या विचारांना क्लॅरिटी असते, ज्याचा उद्देश स्वच्छ असतो, तोच माणूस असं बोलतो. ज्याला ते उद्देश नसतात तो समर्थांच्या भाषेत खस्तव्यस्त बोलतो. छान शब्द आहे समर्थांचा. आपण बघा, कम्युनिकेशन म्हटल्यानंतर गाण्याच्या कार्यक्रमात विशेषतः निवेदकांचं एक आवडतं वाक्य बघा, या हृदयीचे त्या हृदयी, हे जनरली म्हटलं जातं. खरा काय अर्थ आहे हो त्याचा? कम्युनिकेशनचा खरा अर्थ असा आहे जो मगाशी होता. जराशी थोडी एक स्लाईड मागे जा. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. किंवा ही खालची उत्कट भव्यतेची घ्यावे, मळमळीत अवघे टाकावे. ह्याच्यासाठी सांगतोय. ही एक सायकोलॉजिकल प्रोसेस आहे. आता तुम्ही इथे मिरजकर एकमेकांना भेटलात. माझं निरूपण सुरू होण्या अगोदर तुम्ही एकमेकांना भेटला असाल. काय कसं चाललंय? मस्त.
नेहमी मनात येतं की आपण सगळ्यांना उत्तर नेहमी छान देतो, कसं चाललंय, छान, म्हणजे असावंच. पण मग इतकं सगळं छान छान आहे तर मग त्या सायकॅट्रिस्टकडे गर्दी का असते हो? म्हणजे कुठेतरी प्रॉब्लेम आहे ना. पण सज्जनो, खरी गंमत अशी आहे, कोणीही आपल्या मनातलं खरं दुसऱ्याला सांगत नाही. पण का सांगत नाही? इथे कम्युनिकेशन. कसं आहे, प्रत्येकाला आपल्या मनातलं काहीतरी बोलायचं आहे हो. कुठेतरी कोंडमारा झालाय, कुठेतरी आपल्या मनातलं त्याला खतखत व्यक्त करायचे, पण योग्य व्यक्ती मिळत नाही. मग योग्य व्यक्तीचा निकष काय? अहो, इथे प्रत्येक जण एकमेकांना ओळखतो, पण एकाने दुसऱ्याला जर आपल्या मनातलं खरं सांगितलं तर त्याच्या मनात भीती असते की ह्याला जर मी माझ्या मनातलं खरं सांगितलं आणि उद्या त्यांनी मिरजेत त्याची हँडबिलं वाटली तर. म्हणून कोणीच कोणाला खरं सांगत नाही. पण सज्जनो, खरं कम्युनिकेशन तेच आहे की त्याने आपल्या मनातलं तुमच्याशी हल्लीच्या भाषेत शेअर करावं. मग शेअर करण्यासाठी तुमचं टोनिंग महत्त्वाचं नाही का? बघा बरं, एखाद्याला तुम्ही विचारा, काय रे, कसं चाललंय, बरं आहे ना, काही अडचण नाही ना, काय असेल तर सांग, मी आहे. दिस इज द टोनिंग. काय, कसं चाललंय सांगेल कोणी मनातलं? याला कम्युनिकेशन, याला भोचकपणा म्हणतात. स्पष्ट 99% लोक हे करतात, कारण उत्कट भव्य घेणार नाहीत. जे मिळमिळ येते ते त्यांना ऐकायचं असतं. गॉसिप. अरे चांगलं आहे ते घे की, 100% कोण आहे हो? पण त्याचबरोबर इथे बसलेल्या प्रत्येकाला भगवंताने एक क्वालिटी नक्की दिली आहे. ती क्वालिटी त्याची त्यानं ओळखायची आहे, ती एक्सप्लोअर करायची आहे, आणि त्याच्यातनं त्याला छान काहीतरी घसू शकतं. पण हे सगळं कधी, जेव्हा तो असं इंट्रोस्पेक्शन करेल तेव्हा ना. पण आम्ही उत्कट भव्य घेतच नाही, जे नेमकं मिळमिळीत आहे तेवढंच फक्त उचलतो आणि त्याच्यावरच चर्चा करतो. म्हणून कधीही कम्युनिकेशन होत नाही. धनश्रीजा पुढची स्लाईड लाव. पुढे. हां, टाईम मॅनेजमेंट. कुठे वेळ आहे हो? दासबोध वाचाल का छे? दिवसभराच्या गडबडीतनं वेळच मिळत नाही. मला खरंच तुम्हाला नेहमी गंमत वाटते की ज्या व्याख्यानातनं, मी तुम्ही आज इतके छान संख्येनं आलात म्हणून तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो, की जिथून काहीतरी कीर्तनं, निरूपणं, व्याख्यानं, प्रवचनं, तिथनं काहीतरी टेक होम मेसेज असतो, जाताना काहीतरी छान घेऊन जात असतो. तिथे आपण वेळ उरला तर, सहज जमलं तर जातो. आणि ज्या टी व्हीवरच्या सिरियलमधनं काहीच शिकण्यासारखं नाही, तिथे त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे आपली वेळ ॲडजस्ट करून बसतो. चुकतंय कोण? त्यांचा धंदा आहे हो, त्यांची काहीच चूक नाही आहे. बरं, गमतीची गोष्ट, त्याच जसं ज्या बायका वागतात तसं तुम्ही कोणीच घरात वागत नाही. म्हणजे जे आपलं आयुष्य नाही त्यातल्या पात्रांवर आपण चर्चा करतो, आणि ज्याच्यातनं आपलं चरित्र घडू शकतं तो दासबोध वर्षातनं एकदा, दास नवमीच्या आधी. आणि मग तो सुद्धा मगाशी आपण पाहिलं, त्या स्पीडनी धडाधडा धडाधडा वाचून टाकायचं आणि शेवटी एक वाक्य कन्फर्म, सद्गुरू करून घेतात. असं आमच्या सद्गुरूने असं नाही हो शिकवलं. त्याने सांगितलं रोज 13 मनाचे श्लोक वाचा, फक्त 13, आणि 2च समास वाचायला सांगितलेत. का? कारण मास सायकोलॉजी, माणूस तोपर्यंतच कॉन्सन्ट्रेट करू शकतो. अहो, इथे काहीतरी शिरलं पाहिजे की नाही, काय वाचलंय ते. पण 8 दिवसात धनाधन वाचायचा विषय संपला. गमतीचं बघ, ते गुरुचरित्र पण असं काय क्लेश होता तो ऐकल्यावर, आणि अभिमानानं सांगतात. बरं, त्यात सुद्धा चहाच्या कट्ट्यावर त्यांच्यात कॉम्पिटिशन असते. गुरुचरित्र 7 दिवसात. दुसरं काय 7, आम्ही 3. एक महाभाग भेटला, आमच्याकडे भानगडत नाही, पहाटे ते दुसऱ्याशी पहाटे, एका दिवसात फिनिश्ड. मला नेहमी गंमत वाटते की शब्द तरी बघा, गुरुचरित्र, गुरुचं चरित्र आहे हो. म्हणजे ज्याच्यात एवढं भव्य व्यापक ते उरकलं. आणि वेगवेगळ्या कट्ट्यांवर जाऊन बघा, लोक आपलं जे काही भव्य दिव्य चरित्र असतं
काय रंगवून सांगतात. तोच तोच प्रसंग, समोरची माणसं बदललेली असतात, यांची इंटेन्सिटी तीच. अर्ध्या गोष्टी फेकाफेकत असते. तुम्हाला सांगतो त्यावेळेला मी बँकेत काय साहेबाला उत्तर दिलं हे यांचं चरित्र. आणि प्रत्यक्ष गुरुचरित्रात जी गोष्ट आहे, कारण का मी मगाशी म्हटलं रिलिजियस बट मेकॅनिकल, हे पाहिलंच नाही. दासबोधात या गोष्टी आहेत. मग समर्थ काय म्हणतायत, ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जावो नेदी एक क्षण. अरे आयुष्याचा एक क्षण सुद्धा फुकट घालवू नकोस. सदैवपण म्हणजे भाग्याचं लक्षण. कारण पुढच्या क्षणी काय होणार कुठे माहिती आहे. आपण अझम्पशन्सवर जगतो नाही का. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही. काय पाठांतर आहे लाजवाब. काय गमतीचा भाग आहे. अजून केलंय ना, शतवर्षे आयुष्य ने मिले. एक साधारण 80पर्यंत जग्या सुरुवात. बघा कसे ठोकताय, टिपिकल मिडल क्लास. 60ला रिटायर्ड, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे आलेले आहेत. आता अंदमानची ट्रिप. दिवसभर रंगीत मासे, निळाशार समुद्र, संध्याकाळी एअर कंडिशन हॉलमध्ये सावरकरांचा त्याग. काय सावरकरांचं ते जीवन. रात्री जेवायला काय, मेथी मटर मलाई काय. मला नेहमी सांगावंच वाटतं त्या आयोजकांना, त्यांनी एक क्लॉज टाकावा की जरूर जायचंय, पण येणाऱ्या प्रत्येकाने 15 मिनिटं कोलू चालवायचं आहे. बघा किती कमी होतील ॲडमिशन्स. लगेच सावरकर प्रेम बाद. काही अंदमान तर काही युरोप. बघा हा. बरं त्यात कसं असतं, साधारण तोपर्यंत 2 फ्लॅट झालेले असतात. आता मुलगा किंवा मुलगी अमेरिकेला साधारण गेलेली आहे. पुढचा एपिसोड वाढवून ठेवला आहे. बाळणपणाला कोणी जायचं. किती आहे की नाही टिपिकल ऐक सदैवपणाचं लक्षण. बघा या दासबोध वाचायला वेळ नाही. आणि मी हे म्हटलं की माझ्याच तोंडावर ओवी मारतात. त्यांनीच म्हटलंय प्रपंच करावा नेटका. पुढे पण म्हटलंय मग धरावा वर्मार्थी विवेका. हा मग कधी येणार. एक गंमत म्हणून सांगतो. आमच्या एक आजी भेटल्या मला म्हणल्या, समीरजी तुमचं ऐकलं, आता दासबोध सुरू. म्हटलं किती वय आहे. 78. म्हटलं लवकर. गमतीत केलं. त्या आजी पण छान हसल्या. म्हटलं नाही खरं हो. म्हटलं गमतीचा भाग नाही हो, पण खरंच आहे ना की इतकी संहिता ही जीवन संहिता आहे हो. आणि ही जर आपल्या घरात रोज वाचली जातीये, हे जर पुढची पिढी बघत असेल तर ती लेगसी आहे ना. बाकी द्या ना, तुमच्या FDR द्या, तुमचे सगळं काय शेअर्स आहेत, तुमच्या जमिनी सगळं द्या, पण खरं लेगसी ज्याला म्हणू तो दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, तुकारामाचा गाथा आहे. कुठला तरी एक ग्रंथ घरामध्ये असलाच पाहिजे. अहो काही ग्रंथांचं घरात नुसतं असणं सुद्धा घराचं भाग्य बदलतो. आणि इथे समर्थ स्पष्ट म्हणतात, एक क्षण वाया घालवू नकोस. त्याच्यावर समर्थांचा एक अभंग आहे जो यूट्यूबला आहे माझा. शिंक जांभई खो कला. बघा शिंक जांभई खो कला, ती तुकाही काळ व्यर्थची गेला. हा समर्थांचा अभंग आहे. आता ठरवा. धनशिलाव पुढची स्लाइड. काय त्या मठपतीचं ट्रेनिंग आहे की तुला PR जमला पाहिजे, तुला लोकांशी नीट बोलता आलं पाहिजे, जगामध्ये जगन्मित्र तू असलं पाहिजे, प्रत्येकाला आप्तपणा वाटला पाहिजे, मठात येण्यासाठी ओलावा दिसला पाहिजे, त्याच्या मनातलं तो तुझ्यासमोर व्यक्त करू शकला पाहिजे, कारण तू त्याला कॉन्फिडन्स दिला पाहिजे की तू जे मला सांगतोयस ते मी इतरांना सांगणार नाही. हे मठपतींचं ट्रेनिंग चालू आहे सज्जनो. आज जे कंपन्यांमध्ये टीम लीडर्स असतात, जे ग्रुप लीडर्स असतात, त्या लिडरशिप ट्रेनिंगमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत की आपले जे कलिग्स आहेत ते आपल्याबरोबर संवाद साधतायत का. ते कधी संवाद साधतील, जेव्हा तुम्ही या पद्धतीने त्यांच्याशी वागाल. आणि पुढे समर्थ काय टीप देतात की जी तुझी टीम आहे त्याच्यामध्ये कुणाला कुठलं काम द्यायचं याचा सेन्स मठपतीला असला पाहिजे. तो कसा आहे, लोक बहुत शोधावे, त्यांचे अधिकार जाणावे, जाण जाणोनी धरावे, जवळी दुरी. संघटनेमध्ये मेंबर्स खूप करून घे, पण नवीन आलेल्या मेंबरला जज कर.
कदाचित तो मुघल काळ होता, एखादा खबर काढायला आलेला असू शकतो, त्याला जज केलं पाहिजे आणि त्याचं एकूण बॉडी लँग्वेज आणि सगळ्या गोष्टी बघून तू निर्णय घे. जाणोनी धरावे जवळी दुरी, कोणाला किती जवळ द्यायचा किती लांब करायचा हे तुझं तू ठरवायचं आहेस. आणि त्यासाठी काय सांगतात, अधिकार पाहोनी कार्य सांगणे. प्रत्येकाकडे क्षमता आहे, प्रत्येकाकडे एक काहीतरी स्किल आहे, हे नेत्यानं पहिले ओळखायचं असतं आणि ते स्किल जे आहे ते ओळखून त्याला जे काम झेपेल तेच त्याला द्यायचं. ॲलोकेशन ऑफ वर्क. अधिकार पाहोनी कार्य सांगणे. साक्षेप म्हणजे एफर्ट्स, साक्षेप पाहोनी विश्वास धरणे की हा हे काम करू शकेल की नाही, त्याच्या प्रयत्नांची दिशा बघ, कदाचित तो चुकू शकतो हे अँटिसिपेट कर आणि तुझा प्लॅन बी रेडी ठेव. आपला मगज राखणे काहीतरी. 99% लोक काय करतात, मी त्याला सांगितलं होतं त्यांनी नाही केलं त्याला मी काय करू, ही उत्तरं. समर्थ म्हणतात लीडरला हे अलाउड नाही. तू नेता आहेस, तू मठपती आहेस, तू लीडर आहेस, तो चुकणारच आहे हे गृहीत धरून तुझाच प्लॅन बी रेडी असला पाहिजे. काय ट्रेनिंग आहे बघा, मी छोट्या छोट्या फक्त ओव्या सांगतोय, अशा अनेक ओव्या दासबोधात आहेत. फक्त माझी विनंती एवढ्या शांतपणे वाचा, त्यात तुमचं आयुष्य शोधा आणि मग बघा तोच ग्रंथ कसा मार्गदर्शक ठरतो. धनाशी पुढची स्लाईडला. कॉर्पोरेट ऑफिसच एक प्रकारे चाफळला. ज्याप्रमाणे हळूहळू नेटवर्क वाढायला लागलं, मठ वाढायला लागले, सज्जन हो, समर्थांना 11 भाषा येत होत्या. आदरणीय अभ्यासिका सौ मनीषाताई बाठे यांचं सुंदर पुस्तक आहे. त्याच्यात समर्थांच्या उर्दू दखनी पदावल्या, हिंदी पदावल्या, गुरुमुखीत जय जय रघुवीर समर्थ, पंजाब लक्षात घ्या, तंजावरच्या सुद्धा आहेत. अशा अनेक रचना पाहायला मिळतात. त्याच्यानं लक्षात येतं की 11 भाषा म्हणजे समर्थ ज्या प्रांतात जात होते त्या प्रांताची भाषा पहिले शिकून घेत होते आणि त्या भाषेत कीर्तन करत होते. हो, आणि त्या कीर्तनात जी मगाशी स्लाईड पाहिली लाईन तेच. पहिली ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषय. काय काय असावं अफाट. एकदा स्वतःला प्लेस करा त्या जागी की समर्थाने तुम्हाला बोलवलं आणि पटकन सांगितलं जा आता उद्यापासून तुला आसाममध्ये मठ सुरू करायचं आहे. पोटात काय गोळा येईल की बापरे, तिथे नक्की कसं. आता मगाची पाहिलेल्या सगळ्या ओव्या रिवाईव्ह करा. ठाई ठाई शोध घ्यावा, मग ग्रामी प्रवेश करावा, मग तिथल्या प्रभूला भेटी द्यायची, मग तिथे भिक्षा करायचे, त्याच्यासाठी छाटी एस्टॅब्लिश करायचे, मग त्या भाषेत तिथे कीर्तनं करायचे, तिथले तरुण आकर्षित करशील अशी तुझी पर्सनॅलिटी असली पाहिजे, असं तुझं वक्तृत्व असलं पाहिजे. विचार करा. मगाच्या सगळ्या स्लाईड्स थोड्या थोड्या आठवा. सगळे एकदम आठवेल अशातला भाग नाही, पण ज्याने अत्यंत सावधपणे ऐकलंय त्यांना नक्की लक्षात येईल की ओ बरोबर सगळ्या गोष्टी बसतायत. आता फक्त राहिली काय अडचण, तुला तिथली भाषा आली पाहिजे. समर्थांना 11 भाषा येत होत्या. मी सज्जनो खरंच एक अनुभव घेतलेला तुम्हाला सांगतो. आमच्या इथे एक पानवाला होता, त्याच्याकडे विडा घ्यायला गेलो होतो. तो तुळू होता आणि मी त्याला पटकन म्हटलं, तुम्हाला सुपारी कुठली. आता मी म्हटलं ह्याला, मी म्हटलं थोडी भाजकी सुपारी असं मला म्हणायचं होतं. मी त्याला हिंदीत सांगितलं शकिली सुपारी. तो पटकन म्हणला ती घेऊ नका. म्हटलं का, पावसामुळे सादळली आहे. मला नवल वाटलं, तुळू माणूस हा पक्का कोकणातला शब्द आहे. हो, सुपारी सादळली आहे. मी म्हटलं तुला कसा रे येतो. अहो तुमच्यासारखे रोज खायला येतात, त्यांचं ऐकून ऐकून शिकलो. मला त्याला मी गेलो असतो असा तर मी ऐकलं असतं का असं. बघा म्हणजे पृथ्वीमध्ये बहुलोक परिभ्रमणे कळे कौतुक. ती माणसं इथे येऊन एस्टॅब्लिश होतात. आम्ही मात्र आमचे चौक सोडून कधी गेलोच नाही आणि बाकीचं कधी काही पाहिलंच नाही. उज्जैनला समर्थ स्थापित मारुती मी पाहिला आहे, इंदौरमध्ये पाहिला आहे, जबलपूरमध्ये आहे. अहो समर्थ जिथे जिथे मला फिरवत आहेत तिथे तिथे मठ हे समर्थच फिरवत आहेत. दुसरं कोण आहे. जमशेदपूरला गेलो, पश्चिम बंगाल, ती माणसं न्यायला आली.
त्या हॉलच्या इथे उतरलो, समोर समर्थांची प्रतिमा, आणि तिथे लिहिलंय सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे. पश्चिम बंगालमध्ये आहेत. बघा काय आपले गुरु कुठपर्यंत पोचलेत, कशा पद्धतीने केलंय. याचं कारण ही ओवी आहे, महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, जाणते करुनी विखरावे, नाना देसी. काय ट्रेनिंग दिलं असेल. आपण नुसतंच चाफळ शिवथरगड, चाफळ शिवथरगड एवढं नाही हो. तिथे खूप काही आहे, खूप आहे. फक्त ते समजून घेण्याची वृत्ती पाहिजे. शिवथरगडीत समर्थ सिलेक्टेड लोकांना घेऊन जात होते. चाफळला हजारो येत होते. मगाशी म्हटलं ना, उपस्थिती सुद्धा समजावी लागते. ज्ञान आस्थानी ठरता कामा नये, ते स्थानी असलं पाहिजे. म्हणून ते स्थान आहे. ज्याला स्थानावरचं ज्ञान घ्यायचंय त्यानं स्थानी जायचंय. इथे समर्थ सांगतायत ही ओवी फार निश आहे. जे म्हणून हायर पोस्टला ज्यांनी काम केलंय त्यांना ही ओवी डेफिनेटली समजेल की महंते महंत करावे या एकातच केवढी वृत्तीदर्शक आहे. थोडंसं जसं आपण लग्नाचा अल्बम बघतो बघा 10-15 वर्षांनी, तसं थोडंसं आयुष्य तुमचं तुम्हीच आपापलं आयुष्य रिकॅप करा. अतिशय सावधपणे ऐका हा विचार. जराही व्हॉट्सॲपवर वगैरे काही बघू नका कोणाचं काही वाजलंय का. समजा घरनं फोन आला असेल, काय कुकर लाव, नका म्हणू, थांब म्हणू. कारण आता जे मी सांगणार ते फार महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये एक प्रवास सुरू असतो आणि त्या प्रवासात एक दशक आपल्या असं वाटायला येतं की तुमची जेवढी जेवढी म्हणून स्किल्स आहेत ती त्या दशकामध्ये वापरायची संधी मिळते. बघा, विचार करून बघा. मग ते स्किल कुठलंही असेल, भगवंत एक दशक देतो तुम्हाला. ही खेळ जिले आपली जिंदगी. त्यावेळेला ती माणसं हळूहळू एक छान सॉफ्ट स्किल डेव्हलप करत जातात. आणि त्यावेळेला एक सिच्युएशन अशी निर्माण होते की आता त्या कंपनीत ते पर्टिक्युलर काम करण्यासाठी फक्त तुम्हीच आहात. आता इथे खरी गडबड चालू होते मनोवृत्तीची. जेव्हा माणसाला हे कळतं की माझ्या वाचून अडतंय, तो त्याचा निगेटिव्ह बेनिफिट घ्यायला सुरुवात करतो. बघा, विचार करा. माझ्या वाचून अडतंय, आता मला यांना बोलवावंच लागेल. हळूहळू ग्राफ खाली लक्षात घ्या. इथे निस्पृहता आहे. समर्थ त्या मठपतीला काय सांगायचे, बाबा रे तू काही अमरपट्टा घेऊन आलेला नाहीस. जिथे स्वतः समर्थ दासबोधात लिहितात, आपणा मागे जगदीशासी भजत जावे. जिथे स्वतःबद्दल ते हे म्हणतात तिथे इतरांचा काय प्रश्न आहे की बाबा रे तू काही अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहेस. तेव्हा तुझ्याकडे जे काही कालाच्या गतीप्रमाणे, भगवंताच्या प्रीतीप्रमाणे जे काही तुला छान प्राप्त झालंय ते वेळीच संचित दुसऱ्याला ट्रान्सफर कर. महंते महंत करावे. नुसतं सबऑर्डिनेट तयार करू नको, तुझ्याच लेवलचा तयार कर. महंते महंत करावे. युक्तिबुद्धीने भरावे म्हणजे तुझा जो प्रिव्हियस एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स त्याच्याबरोबर शेअर कर. त्याला सांग की तू असा असा जाशील, तिथे तुला हे समस्या येऊ शकतात, काही अडचण आली तर मला सांग, मी बसलोय तुझ्या मदतीला. आडलं की ये माझ्याकडे, हे नाही. सत्य आहे. युक्ती बुद्धीने भरावे. आणि पुढे काय म्हणतात समर्थ आहेत ते, जाणते करूनी विखरावे. आता युक्ती बुद्धीच्या पुढे जाणणं हा एक वेगळा कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये त्याची वृत्ती, त्याचा एक्सपिरियन्स, त्याने तुमचं ऐकलेलं, तुमच्यावरचा विश्वास, या सगळ्या गोष्टीचं परम्युटेशन, कॉम्बिनेशन म्हणजे ते जाणतं होणं. म्हणून छत्रपतींना जाणता राजा म्हणतात. तो हा जाणताय. तसंच कुठल्याही गोष्टी जाणतं व्हावं. कुठली गोष्ट अशी वरवरची उथळ शिकू नये. डीप घुसावं, उडी मारा त्याच्यात. कुठल्याही विषयात जो तुम्हाला आवडतो त्या विषयामध्ये उडी मारल्याशिवाय, तळ गाठल्याशिवाय तुम्ही जाणते होणार नाही. वरवरती असतात ते बुडबुडेच असतात. तेव्हा त्या महंतानं दुसऱ्या महंताला सगळी स्किल्स शिकवायची आहेत, एक्सपिरियन्स द्यायचा आहे.
त्याला कॉन्फिडन्स द्यायचा आहे. आणि मग त्याला सांगतात जाण ते करून विखरावे नाना देसी सज्जनो. अशा पद्धतीने 1100 मठांमध्ये 1100 मठपती आणि या मठपतींचं ते संमेलन भरवायचे. AGM म्हणू आपण त्याला. काय कहर आहे की नाही, की तू त्या प्रांतात काय काय केलं, काय डेव्हलपमेंट केलीस, तुझा मठ कुठल्या लेवलला आहे, का फक्त भिक्षाच चालू आहे सकाळ संध्याकाळ. विचार करा, धर्मकार्य पुढे जातंय का. समाजाचं मन समजून घेऊन त्या मनाला कणखर करण्यासाठी मनाचे श्लोक लिहिलेत. आणि प्रत्यक्ष रामानं दासाला जो बोध केला आहे तो हा दासबोध. सज्जनो, 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे शोध आणि दुसरा बोध. मी जे अथर्व शीर्षाचं उदाहरण दिलं, ही स्तोत्र जी असतात ना, ही स्तोत्र भगवंताची स्तुती करतात. आणि स्तुती केल्याबद्दल जे काही फळ मिळतं, ज्याला आपण आध्यात्मिक याच्यात कर्मफळ म्हणतो, हिअर एंड्स द स्टोरी. पण सद्गुरूकडे मात्र त्याला सगळी जबाबदारी आपली घ्यावी लागते. सज्जनो, प्रत्यक्ष रामरायानं समर्थांना ज्या ओव्या सांगितल्या असं समर्थ म्हणतात, दाशरथीची वचने तो हा दासबोध. आणि पुढे म्हणतात ग्रंथाचे करावे स्तवन, त्या स्तवनाचे काय प्रयोजन. येथे प्रत्ययाचं कारण प्रत्ययो पाहावा. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकास. पण पुढे म्हणतात विवरता विवरता विशेष कळव लागे. पण आम्ही हे करतच नाही, आम्ही त्याच्यावर ठहराव घेतच नाही. एक एक ओवीवर 2-2 दिवस थांबा. हो थांबा, रोज तीच ओवी वाचा, रोज अर्थ बदलेल. मार्गे जाये खात खात तो एक मूर्ख. रस्त्याने जो खात खात जातो तो मूर्ख आहे. आजही रस्त्याने वडापाव खाणारे दिसतात. गटारावरती एक पाय तिकडे एक पाय इकडे टाकून पाणीपुरी खाणारे दिसतात. आता हा एक अर्थ. जशी जशी आध्यात्मिक सखोलता वाढीस लागते हीच ओवी बदलते की मार्ग अनेक आहेत. एक ज्ञान मार्ग आहे, एक कर्म मार्ग आहे. बघा बरं, आता मार्गे जाये खात खात बद्ध मुमुक्षु साधक सिद्ध. त्यातला मुमुक्षु खूप गमतीशीर आहे. बद्धता पण असतोच, पण बद्धपणाची जाणीव होते आणि आपण मुमुक्षु होतो. समर्थ इथे खूप ह्युमरस लिहितात की आता मुमुक्षु आपण झालो, म्हणजे बद्धपणाची जाणीव झाली रे झाली. उद्यापासून पहिले काय करणार, पोथ्या विकत घेणार. आता मजा बघा, रिटायर झालो रे झालो. आता आध्यात्मिक प्रवास. सकाळी ज्ञानेश्वरी, दुपारी मस्त जेवण, 2 तास झोप, मग ऑनलाईन भगवद्गीता. सखोल असते. हां, अगदी 4 ते 6 सुंदर चाललंय आमचं. मग सुनबाई किती वाजता येते? ती येते 6:30ला. मग ती येण्या अगोदर भाजी वगैरे चिरून ठेवता का? चे मी कशाला चिरू, तिची ती बघेल. सखोल भगवद्गीता बघा. संध्याकाळी दासबोध आणि रात्री सरळ वेब सिरीज. काय झालं? मार्गे जाये खात खात तो एक पटलं. सांगायचा मुद्दा की दणादणा खात सुटलो, कुठलाच ग्रंथ धड कळला नाही, हाती काहीच लागलं नाही. म्हणून समर्थ म्हणतात एक गुरु एक मंत्र एक ग्रंथ नेटानं ने रे. जे तुला आवडेल ते घे. ज्ञानेश्वरी आवडली ज्ञानेश्वरी घे, नो प्रॉब्लेम. तुकारामाचा ते घे, भागवत घे, जे पाहिजे ते. पण तो एक ग्रंथ बघ, सगळेच ग्रेट आहेत. पण दासबोध ही गोष्ट अशी आहे की ज्याच्यात हे प्रॅक्टिकली रोजचं जीवन जगण्याच्या अनेक टिप्स उपलब्ध आहेत. मला सुनील दादाने छान किस्सा सांगितला होता. मूर्खलक्षण हो, सगळ्यांनाच आवडतं. म्हणजे सगळे म्हणतात मूर्खलक्षण काय सुंदर लिहिले, सगळ्यांची समान कॉमन प्रतिक्रिया आहे. पण गमतीचा भाग असा आहे, कोणीही त्यात स्वतःला बघायला तयार नसतो. वाचायला बसले की लगेच दुसऱ्याचं वर्णन, हां हे वर्णन त्याला लागू आहे, परफेक्ट, ही बाई अगदी अशीच आहे, तू कशी आहेस. पण ती वृत्ती. तसं सुनील दादांनी सांगितलं, बाबासाहेब पुरंदरेंच्या घरी दमा मिराजदार आचार्य अत्रे हे असे विद्वानो बघा, हे सगळे दासबोध वाचायचे. हां, वरती त्यांची मी वाचलंय मगाशी. हां,
हे दासबोध वाचत होते आणि म्हणून ते तसे बनले. तो दमा मिराजदार म्हणाले, जरा दासबोध काढा हो, मूर्खाची लक्षणं वाचूया. सगळेजण बसले होते. दमा मिराजदार लोळाला टेकून पाय लांब करून असे बसले होते आणि वाचायला सुरुवात झाली. वाचता वाचता एक ओवी आली. 4 जण बसलेले असताना मध्ये जो शयन करी तो एक मूर्ख. ताडकन उठून बसले. सांगायचा मुद्दा, त्या मूर्ख लक्षणात ज्यावेळी तुम्ही स्वतःला बघायला सुरुवात कराल ना, समजायचं आपण परफेक्ट मार्ग पकडलाय. श्रीधर स्वामी नेहमी सांगायचे की मनाचा श्लोक हा समर्थांनी माझ्यासाठी लिहिला आहे. बघा मनुष्यवृत्ती कशी आहे आणि साधक वृत्ती कशी आहे. आपण मनाचा श्लोक वाचला, आपल्याला पटला की आपण शेजारच्याला म्हणतो, बघ समर्थांनी काय म्हटलंय. आणि श्रीधर स्वामी म्हणायचे, बघ श्रीधरा तुला समर्थांनी काय म्हटलंय. आणि म्हणून 205ची फलश्रुती काय आहे, मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती. म्हणजे पहिले साधनेच्या योग्यतेचं व्हायचं आहे. आणि एकदा साधनेच्या योग्यतेचे झालात की चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची फलश्रुती आहे. आणि दासबोधामध्ये सुरुवातीला फलश्रुती आहे, क्रिया पालटे तात्काळ. म्हणून म्हटलं की दोन्ही ग्रंथ इंटरकनेक्टेड आहेत, वेगळे वेगळे वाचू नका. म्हणून समर्थांनी म्हटले रोज 13 मानाचे श्लोक वाचा आणि 2च समास वाचा. तोपर्यंत तुम्ही छान कॉन्सन्ट्रेट करू शकाल, आत्मसात करू शकाल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढची स्लाईडला आपण सावधान होतो. सर्वार्थाने हा शब्द लागू आहे बरं का. आता 5च मिनिटं उरली आहेत, पण आपण सावध होऊया. काय देशकाल स्थितीचं भान आहे. अनेक तऱ्हेने आपण सावध असलं पाहिजे. अहो साधं येणारा काळ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. त्याच्यावर मला वाटतं एक व्याख्यान कदाचित झालं असं मला माहीत नाही. पण आज येणाऱ्या काळासाठी सावध असलं पाहिजे. अहो साधं आहे, माझे एक मित्र आहेत, फेसबुकवर आपण जे फोटो टाकतो ते सुद्धा टाकताना एक सावध असलं पाहिजे. कारण आपण आपली सगळी इन्फॉर्मेशन सगळ्यांना देत असतो आणि ऑलरेडी ती एक्सपोज्ड आहे. पण येणारा काळ अनेक अँगलनी आपण सतत सावध असलं पाहिजे. बघा 400 वर्षापूर्वीची ओवी आजही लागू पडते. अशा दृष्टीने सावधानता लौकिक, एक आध्यात्मिक सावधानता वेगळी असते. कारण वृत्तीवर सतत काम करावं लागतं. योग वासिष्ठचा उल्लेख केला म्हणून राहवत नाही म्हणून सांगतो. साधा एक श्लोक क्रमांक 6, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. बघा हे सगळे विकार एका श्लोकात आहेत आणि याला योग म्हणतात. दुर्दैवाने आम्ही त्याला योगा म्हणतो. कृपा करून त्याला योगा म्हणू नका, तो योग आहे. योग अधिक आसनं म्हणून ती योगासनं, त्याचा शॉर्ट फॉर्म योगा आहे. पण आम्ही योगाच्या नावाखाली हे काही न करता काय घेतलंय तर फक्त चटई, वॉटर बॅग आणि ॲपलचं घड्याळ आणि 3 सेल्फी मस्ट आहेत. हा योग नाही आहे. फक्त श्लोक क्रमांक 6 योगच आहे. नको रे मना क्रोध, गॅरंटेड रिझल्ट आहे, खेदच होणार जो खेदकारी आहे. नको रे मना काम, जो नाना विकारच निर्माण करणार. नको रे मना लोभ, हा अंगीकारू, लोभाचा अंगीकार होतो. कारण मी बघतो, स्वतःकडे न बघता जो दुसऱ्यांकडे बघतो तेव्हा लोभ उत्पन्न होतो. आणि मग जे त्याच्याकडे आहे ते माझ्याकडे नाही याचा खेद होतो. आणि मग मत्सर आणि त्याच्यातनं दंभ. काय क्लिअर आहे, हा अख्खा योग आहे. बघा तुम्हाला अनुभव पण असेल, तुम्ही पाहिला असेल. एकमेकाला आपण म्हणतो, समर्थ म्हणतात परदुःखे दुःख व्हावे. दुसऱ्याचं दुःख बघून आपल्याला दुःख व्हायला पाहिजे. आणि जे आपल्याला होतं आपण म्हणतो वाईट झालं असं नको होतं. पण पुढे चॅलेंज आहे हो, परसंतोष आहे संतोष व्हावे. नाही जमत. बघा बरं, प्रामाणिकपणे विचार करा. एखादा पटकन म्हटला, अरे मी नवीन होंडा सिटी घेतली, अरे वा
पार्टी दे पार्टी असं आपण म्हणू. आणि तो पुढे गेला, न घ्यायला झालंय काय, 4-4 जण घरात कमव. काय टोनिंग आहे बघा. अरे कमवत आहेत, चोऱ्या नाही करत आहेत. खरी जळजळ ही आहे की मला ती होंडा सिटी घेता आलेली नाही. आणि आता जर समोरचा म्हणला का रे तुझी का जळली, मे मत्सर, तुला का मत्सर आला, मला कशाला मत्सर येईल, याला म्हणतात दंभ. बघा एका श्लोकात अख्खा योग आहे सज्जन हो. आणि म्हणून ही पण सावधानता असली पाहिजे की सतत बघूच नको. अहो पाठांतर मी पण करीन हो. सत्संग हवा, वासना त्याग हवा, शम दम, अगदी लगेच शम साधना षटक, मोठे मोठे शब्द सखोल दासबोध असतीलच. वासना त्याग किती कठीण आहे हो. इथनं बाहेर पडलात आणि आला नेमका कोपऱ्यावर कांदा भजीचा स्टॉल, काय कराल, लगेच व्हॉट्सॲप, आणू का भजी आणू. इतका कठीण आहे वासना त्याग. व्याख्या लिहिणं, मार्क मिळवणं ठीक आहे हो, सर्टिफिकेट लावा भिंतीवर, काय करायचं पुढे. जमलं पाहिजे ना. समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले. हे सावध राहायचं आहे. वृत्तीदर्शक पुढची स्लाईड लाव. म्हणून आज एक प्रकारे ही चिंतन बैठक जी समर्थ करत होते, शिवथर घडीत पुढे येणाऱ्या काळासाठी काय काय करावं. खरंच या मिरजेतल्या या सगळ्या तुमच्या संस्थेचं खरंच कौतुक करावं तितकं कठीण सोपं आहे, महत्त्वाचं आहे. 100 वर्ष एखादा कन्सेप्ट चालू राहणं ही साधीसुधी गोष्ट नाही. याला व्याख्यानमाला म्हणूच नका, ही एक प्रकारची चिंतन बैठकच आहे. खरंच आहे की आज गेले 2 तास तुम्ही काहीतरी ऐकलंयत, त्याच्यातलं काहीतरी तुम्ही घरी नेणार आहात आणि जे आवडलंय, रुचलंय आणि जे लक्षात राहिलंय ते तुम्ही इम्प्लिमेंट करणार आहात. आणि एवढंच त्या व्याख्यानमालेचं जे आउटपुट आहे. मला मगाशी पटकन मनात आलं, आज 13वं पुष्प आहे. हा किती शुभ संकेत आहे की माझ्या समर्थांचा मंत्रच श्रीराम जय राम जय जय राम हा 13 अक्षरीच आहे हो. हा केवळ योगायोग आहे, पण मला पटकन वाटून गेलं खरंच आहे. कारण गुरुतत्वाशिवाय काय होऊ शकतं. पण अशा चिंतन बैठका सज्जनो खरंच सांगतो करा. मी कोणाच्याही विरोधात बोलत नाही, मी मनोरंजनाच्या विरोधात नाही, पण ओव्हरऑल समाजामध्ये नटनट्यांना जरा जास्तच आपण प्रत्येक गोष्टीत फुटेज देतो. त्यामुळे काय झालं आहे, पुढच्या जनरेशनला ते रोल मॉडेल वाटायला लागलेत. खरा रोल मॉडेल नट असावा. एखाद्या नटीलाही बोलवा, माझी कोणावर वैयक्तिक काही नाही, पण काही वेगळे पण क्षेत्र आहेत हो, याच्यात काही काही आपली मुलं करतायत. मी खरंच सांगतो, ठाण्यातला एक अनुभव आहे. माझ्या समर्थांमध्ये असंच माझं एका ठिकाणी निरूपण झालं. ते झाल्यानंतर एक गृहस्थ आपल्या मुलीला घेऊन माझ्याकडे आले. साधी खांद्यावर एक शबनम, दोघांनी येऊन नमस्कार केला, बसले. म्हटलं काय करता आपण. नाही म्हणे मुलीला घेऊन आलो, तुमचं निरूपण ऐकलं, खूप आवडलं, म्हणून म्हटलं ओळख व्हावी. म्हटलं काय करता आपण. सज्जन हो, ते गृहस्थ चांद्रयान मोहिमेत हो, आणि ठाण्यात कोणालाही माहिती नाही. हे दुर्दैव आहे, लक्षात घ्या. आपल्या पोरांना आज प्रत्येक क्षेत्रामध्ये, उद्याच्या क्षेत्रात, येणाऱ्या नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये अनेक प्रांतात अनेक जण काहीतरी करत असतात. त्यांना इथे बोलवा. मॅक्सिमम लोकांना ह्या गोष्टीबद्दल ऐकू दे, त्यांना कळू दे. हेही क्षेत्र आहे. एका संस्थेला मी असंच म्हटलं होतं की अहो, आमच्याच कल्याणचीच गोष्ट सांगतो, मी राहायला कल्याणला आहे. आमच्या कल्याणमधल्या त्या संस्थेला म्हटलं तुम्हाला बोलणं माझं कदाचित खटकेल, पण स्पष्ट आहे, समर्थ भक्त आहे. म्हटलं दर वेळेला तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी नटनट्यांना बोलवत राहता आणि गर्दी खेचली. ही कसली गर्दी. अहो दर्दी यायला पाहिजे, नुसती गर्दी खेचून काय उपयोग आहे. पण म्हटलं आपल्या कल्याणातला एक मुलगा जो आज दुर्दैवानं वारला, तो गुगलला टेक्निकल व्हाईस प्रेसिडेंट होता. पण एकालाही वाटलं नाही की त्याला एक गुलाबाचं फूल द्यावं. तो इतरांना इन्स्पिरेशन नसता का ठरला सांगा मला. कुठल्या तरी लोकांना तुम्ही बोलवून घेता. अशा चिंतन बैठकीत, अशा आपल्या सभोवताली अशी खूप माणसं आहेत. आणि सज्जन हो, अशी जी माणसं असतात ना, ती जनरली पटकन लोकांसमोर यायला तयार होत नाहीत. त्यांना हुडकून काढावं लागतं. माझी सगळ्या आयोजकांना नम्र विनंती आहे, तुम्ही हे करत असालच,
पण तरी देखील नजर थोडी अशीच ठेवा, हेच कार्य 100 वर्ष पुढची पण होणार आहेत, पण आपल्या पोरांना काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं, चांगलं पॉझिटिव्ह रोल मॉडेल्स व्हावेत, अशा व्यक्तींना इथे व्याख्यानासाठी बोलवा. आज अशा जागा संपत चालल्या आहेत. सगळीकडे फक्त गाणे आणि खाणे, ह्याच्या पलीकडे काहीही नाही आहे. मी खरंच सांगतो, तुम्ही थोडं चिंतन केलं तर माझं म्हणणं पटेल. अहो, अशाही ठिकाणी नाही बोलायचं, तर बोलायचं तरी कुठे हो? सारखं लोकांना आवडेल असं बोलणं हे बोलणंच नव्हे, जे खरं आहे ते बोललं पाहिजे. पण पुढच्या मुलांना आदर्श आपण दाखवले तर त्यांचे आदर्श बदलतील, नाहीतर त्यांचे आदर्श चुकतायत, त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघताय. तेव्हा तुमची पुन्हा एकदा सगळ्यांची रजा घेण्याअगोदर नम्र विनंती करतो की या व्याख्यानमालेत अनेक वक्त्यांना बोलवा, छान छान वेगवेगळ्या विषयांवरच्या लोकांना बोलवा, त्यांचं असंच ऐका. थोडी अलीकडची स्लाईड काय धनुष, अलीकडची स्लाईड काय होते? हां ठीक आहे, लावू दे. अशी माझी सगळ्या लोकांना विनंती आहे. पुन्हा एकदा तुम्ही एवढा वेळ 2 तास बरोबर 9 वाजलेत मला जी वेळ दिली होती त्या वेळेत थांबणं माझं कर्तव्य आहे, कारण माझ्या समर्थांनी मला सांगितलं आहे चटक लागेल, हुरहुर लागेल तिथेच थांबावं, लोकांनी जा म्हणेस्तवर थांबूच नाही. त्यामुळे एवढा वेळ तुम्ही शांत चित्ताने ऐकलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि पुन्हा एकदा माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. इतक्या चांगल्या व्याख्यानानंतर काही फारसं बोलू नये, परंतु आभार मानणं भाग आहे. समीरजींनी एकूणच ग्रंथ वाचन कसं करावं, कसं समजून घ्यावा, याचं एक अतिशय चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं. आणि एकूणच दासबोधातल्या ओवीतल्या माध्यमातूनच हे सगळं विवेचन त्यांनी केलं आहे. त्याचबरोबर समर्थांचं नेटवर्किंग कसं त्यांनी प्रस्थापित केलं आणि ठिकठिकाणी जे मठ रामदासी पंथाचे स्थापले, ते सगळं हे नेटवर्किंग ते सूत्रबद्ध पद्धतीनं ओवींच्या माध्यमातून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलं. म्हणजे आज जवळजवळ 350 वर्षानंतर देखील जे आपले विद्यार्थी मॅनेजमेंटची प्रिन्सिपल शिकतात, याला निश्चितच एक इन्साईट या माध्यमातून मिळू शकेल. 300-350 वर्षापूर्वी समर्थांनी हे कसं सूत्रबद्ध पद्धतीनं मांडले. समीरजी खूप चांगल्या पद्धतीनं आपण हा सगळा विषय मांडलात. आपण स्वतः इंजिनियर आहात, त्यामुळे तो देखील अँगल त्यातनं प्रतीत झालेला आहे. हे मला लक्षात आलं की एक इंजिनियर कसा विचार करू शकतो आणि एखाद्या ग्रंथाचा अभ्यास कसा करू शकतो, हे निश्चितच अतिशय चांगली दृष्टी या निमित्तानं आपण आम्हाला दिलेली आहेत. आम्ही सर्व मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं, आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी अतिशय मनापासून आपल्याला धन्यवाद देतो, आपले अतिशय मनापासून आभार मानतो. त्याचबरोबर आपलं हे जे प्रेझेंटेशन केलं ते श्रीमती धनश्री नानिवडेकर अतिशय स्पेसिफिक आणि पॉईंट वाईज स्पेसिफिकेशन पॉवर पॉईंटचं त्यांनी केलं आहे. त्यामुळं धनश्रीताई तुमचं देखील मनापासून आभार मानतो. आणि आपण अतिशय वेळ काढून या निमित्तानं इथे आलात, मोठ्या संख्येनं श्रोते देखील उपस्थित राहिलेत. त्यामुळे परत एकदा आपणा श्रोत्यांच्या वतीनं समीरजी आपलं आणि धनश्रीताई आपलं दोघांचंही मनापासून मी आभार मानतो. आता उद्याच्या कार्यक्रमासंबंधी, उद्या गुरुवार दिनांक 15 मे 2025 उद्याचं पुष्प 14वं श्री जगन्नाथ गायकवाड बेळंकीकर इनामदार यांच्याकडून हे उद्याचं पुष्प प्रायोजित केलेलं आहे. उद्याचे वक्ते आहेत माननीय श्री भीमराव पांचाळे मुंबई. मला वाटतं हा जो बदल झालेला आहे कार्यक्रमामधला, हो आपल्याला आधीच आम्ही सांगितलेला होता. 15 आणि 16 तारखेच्या कार्यक्रमामध्ये जो बदल झाला तो मागेच आपल्याला सांगितला आहे. तर उद्याचं व्याख्यान हे श्री भीमराव पांचाळे मुंबई यांचं आहे. आणि उद्या जरा सादरीकरण आहे गझल संवाद, गझलचा आकृतिबंध जन्म, इतिहास व वाटचाल. तो उद्याचा कार्यक्रमही वेळेवर सुरू होईल एवढं मी या निमित्ताने जाहीर करतो.
आणि आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद.